तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या पवित्र जीवनाचा अनुभव घ्यायचा आहे? मग सामील व्हा जीसस इंडिया होली लँड टूर मध्ये. यरुशलेमेच्या पवित्र रस्त्यापासून बेथलेहेमच्या शांत परिसरापर्यंत ही आध्यात्मिक यात्रा तुम्हाला येशूच्या पावलावर घेऊन जाईल. अनुभवी मार्गदर्शन, आरामदायी प्रवास आणि अविस्मरणीय क्षण तुमची वाट पाहत आहे. म्हणून तुमचं सीट आजच बुक करा आणि तुमच्या आत्म्याला पवित्र स्पर्शाचा अनुभव द्या. अधिक माहितीसाठी संपर्क अविनाश बनकर, डायरेक्टर जीसस इंडिया टीव्ही, 98 34 35 36 81. आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. एवढी वर्ष आम्ही प्रभूमध्ये राहून देवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे नीती नियम सगळे आम्ही पाळतो, परंतु इतकी हताशा, इतकी निराशा आमच्या जीवनामध्ये येते की आम्हाला कळत नाही जे आम्ही स्वीकारलं ते सत्य होतं का. समजा मी आज एक आता पाळत बनण्यासाठी ज्या पद्धतीचा संघर्ष मला करावा लागला, परंतु संघर्षानंतरची जी माझी स्थिती असते त्यामध्ये असं वाटतं की मी माझी नोकरी सोडली, परिवार सोडला, तरुणपणामध्ये ज्या गोष्टी मी जगामध्ये राहून करायला पाहिजे त्या मी केल्या नाही. परंतु माझ्या जीवनाकडे पाहिल्यावरती जे आशीर्वाद, जे विजय माझ्यामध्ये असायला पाहिजे तो विजय नसतो. आणि मग प्रश्न डोक्यामध्ये उपस्थित होतो, हे मी सगळं मिळून काय फायदा झाला? सगळं माझं जीवन तर वायाच गेले. देवानं माझं ऐकलं नाही, प्रभूनं मला विजय दिला नाही. ज्या पद्धतीनं ज्या दिवशी मी प्रभूला स्वीकारलं तो दिवस आणि आजचा दिवस, या सगळ्या दिवसामध्ये माझी जी परिस्थिती आहे तशीच आहे. म्हणजे तेवढाच पगार आहे, तेच घर आहे, तेच कपडे आहेत, कशामध्येच बदल झालेला आहे. मग देवासाठी आम्ही जे परिश्रम केले, देव मिळवावा, जसं दावीदने प्रार्थना केली, देवाला न ओळखणं हे सगळ्यात मोठं पाप. मग देवाची माझी तर ओळख झाली, आणि ओळख झाल्यानंतर जशी माझ्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, बदल म्हणजे नुसतं मी असं नाही म्हणत की तुमच्या प्रार्थनामय जीवनामध्ये बदल व्हायला पाहिजे, तू जास्त प्रार्थना केली पाहिजे, जास्त वचन वाचलं पाहिजे, जास्त चर्चला जायला पाहिजे, हे सगळं तुमच्यामध्ये घडतं. पण प्रश्न हा आहे, तुम्ही हे सगळं करून सुद्धा देवानं तुमच्यात कुठं काय बदल केले? देवासाठी तुम्ही स्वतःमध्ये बदल केले, तुमचे स्वभाव बदलले, ज्या गोष्टी प्रभूला पसंत नाही त्या पण तुम्ही सोडून टाकल्या. म्हणजे तुमच्यामध्ये चेंजेस झाले, माझ्यात चेंजेस झाल्यावर आता देवानं माझ्या परिस्थितीमध्ये पण चेंजेस केले पाहिजे, नाही का? त्याच्यासाठी जर प्रभू म्हणा, कोणी व्यक्ती इथं बसलेला असा इतका निस्वार्थी नाही की नाही मी प्रार्थना करतो देवाने मला आहे त्या स्थितीमध्ये ठेवा. म्हणजे मी आजारी तर आजारीच राहावं, माझ्याकडं कर्जबाजारी तर कर्जबाजारीच राहावं, अशी कुणाची स्थिती आहे? सगळ्याला वाटतं काहीतरी बदल व्हायला. परंतु एक यशस्वी जीवन किंवा आम्ही करत असलेल्या कामामध्ये आम्हाला विजय मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न. आत्मिक जीवन जगणं आणि यशस्वी जीवन जगणं हे फरक आहे. आत्मिक जीवन जगणारा व्यक्ती जो आहे ना, त्याच्यामध्ये तो त्याग करायला तयार आहे, तो प्रार्थना करायला तयार आहे, तो नीतिनियम पाळायला तयार आहे, सगळं काही करायला तयार आहे. पण एक यशस्वी जीवन पण जगता आलं पाहिजे. मी पुष्कळ लोक असे पाहिले की ते खूप प्रार्थनाशील, मी पुष्कळ सेवा सुद्धा पाहिजे, त्यांच्या सेवेमध्ये पण खूप त्याग मला दिसतो. परंतु सेवेमध्ये जे आशीर्वाद अनुभवायला मिळायला पाहिजे किंवा जी लेवल उंची गाठायला गेली पाहिजे ना, ती उंची लोकांनी गाठलेली नसते. एक उंची, एक लेवल आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय की अब्रामाला देवानं हाक मारली आणि जसं तो त्याला सांगितलं की तुला वचनदत्त देशाकडे घेऊन जातो, तर जाता जाता त्याची परिस्थिती बदलत गेली. म्हणजे अब्राम जसा निघाला तसा तो नव्हता. सोनं, रूप, उंट, गाढव या सगळ्याने तो संपन्न झाला. संपन्नता ही देवाच्या लोकांसाठी अत्यावश्यक आहे. मुळामध्ये तो म्हटला, मागा म्हणजे मी तुम्हाला राष्ट्रीयवादना दाखल दिली. म्हणजे देव तुमची परिस्थिती बदलणारा देव.
पण प्रश्न असा आहे, ही बदलणार कशी परिस्थिती? संदेश दिल्यानं आणि तुम्ही ऐकल्यानं परिस्थिती बदलणार आहे असं कधीच होणार. आज या मंडळीला सुद्धा जवळजवळ 9 वर्ष झाली. आता मागच्या वर्षी पण आपण बर्थडे सेलिब्रेट केला, पण त्या वर्षीचं वातावरण आणि आत्ताच्या वातावरणात फरक आहे. खिडक्या नव्हत्या वरती, तुमचं लाईट्स वगैरे अजून काही लावलेल्या नव्हत्या, दरवाजे बाकी होते. मग या वर्षात बरेच चेंजेस झाले नाही. तुमचं सगळं दरवाजे लागले, खिडक्या लागल्या, त्यानंतर आतमध्ये सगळं सुंदर दिसत आहे. मग आता तुम्ही समाधानी, ठीक आहे हे सगळं झालंय, आता चर्च पूर्ण झालं आणि सगळं नीटनेटकं प्रभूने केलं, ही मानसिकता तुम्हाला आहे तिथंच ठेवणार. आता प्रश्न आहे याच्या पुढं आपल्याला जायचं. म्हणून आम्ही पाहतो की ज्यावेळेस आलिशा आणि एलिया त्या मुलाला गप्प करा, तो गप्प बडबड करत असेल तर त्याला बाहेर गेलं तर एकदम छान होईल. कारण आपल्याला बायबल स्टडी तर रेकॉर्डिंग पण चालेल, त्याला बाहेर घेऊन बसलं तर छान होईल, आवाज जाईल बाहेर तुम्हाला. म्हणजे रोज प्रतिवर्षी मंडळीमध्ये आणि मंडळीतल्या लोकांमध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये बदल होत नाही, पण एकच गोष्ट असते ती कधी बदलत. काय बदलत नाही माहिती का? दगड आहे ना, तो कधीच बदलत नाही, तो आहे तसाच असतो, फक्त दगड बदलत. पण मी जर बदलतच नाही, मग मी कोण आहे तुम्ही सांगा कोण? माझ्या स्थितीमध्ये फरक पडतच नाही म्हणजे मी काय? दगड असा तसा नाही, मैलाचा दगड. मैलाच्या दगडाचं काय वैशिष्ट्य माहिती का? कधी पण आलं ना औरंगाबादला येताना आम्ही त्या दगडाकडे बघतो अजून किती लांब आहे. मग तो मैलाचा दगड सांगतो अजून 220 किलोमीटर औरंगाबादला, म्हणजे तुम्ही एवढं अंतर आला. तसं तुमच्याकडे 9 वर्ष झाले हा मैलाचा दगड. 9 वर्षात काहीच नाही, 10व्या वर्षात पण काही नसणार. पण मैलाचा दगड 9 वर्षामध्ये तुम्हाला दाखवतो. 1 वर्ष ज्यावेळेस तुम्ही तुमची मंडळीची स्थापना झाली, कुठं होतो तुमचं पहिले चर्च? आम्ही सगळ्या स्टार्ट पहिल्यात नसते, सुरुवात कुठं? सासूबाईच्या घरात. कुठे सासूबाई? सासूबाई कुठे? हा, सासूबाईच्या घरामध्ये. सासूबाईच्या घरामध्ये चर्च सुरू झाला. सासूबाई पासून आमेन चौक, आमेन चौक पासून ही स्वतःची वास्तू. आता मैलाचा दगड काय सांगतो? पहिल्यांदा सासूबाईचं घर, मग आमेन चौक. आता आमेन चौक मधनं आलो कुठं? स्वतःच्या चर्च मध्ये. म्हणजे दगड आहे का आता? हे वास्तव नाही, वास्तवामध्ये दगडामध्ये फरक आहे. पण याच्या पलीकडं आपल्याला जायचं, याच्या पलीकडं. आणि मला नेहमी तुम्हाला पलीकडं जाण्यामध्ये नेण्यामध्ये मजा येईल. येशू ख्रिस्त म्हटलं नाही चला आपण, शिष्याला म्हटलं आपण. पण पलीकडे जाताना वादळ येतं हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. पलीकडे जाणं एवढं सोपं नसतं. पलीकडे जायचं, शिष्य म्हटले पलीकडे जायचं चला, आणि येशूने झोपून घेतलं आणि तो झोपला आणि तिकडे शिष्य नावेत बसले आणि निघाले. तेवढ्यात मोठं वादळ झालं. आता पलीकडे जायचं, वादळाला तोंड द्यावं लागणार आहे. म्हणजे यश मिळण्यासाठी, सक्सेस मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी आमच्यामध्ये आवश्यक आहेत त्या आम्ही समजावून घेणार. पलीकडे तर आम्हाला जायचं. मी तर म्हणतो या मंडळीनं तृप्त मंडळी असता कामा नये. चर्चने कधीच समाधानी राहायचं नाही. आणि जे चर्च समाधानी राहतं ना ते फक्त वाढदिवस साजरं करतं. चर्चमध्ये बघितलं, मी बऱ्याच मंडळांमध्ये जातो, काही काही मंडळांमध्ये गेल्यावर प्रश्न पडतो ते म्हणतात आमची 200 वर्षाची मंडळी, आणि 200 वर्षाच्या मंडळीमध्ये आपण मंडळीमध्ये गेलो 200 वर्षापासून एवढं चर्च, त्याच्यातले मेंबर वाढले. बायबल स्टडीला गेल्यावर 200 वर्षाचं चर्च, आणि चर्च मध्ये बायबल स्टडीला 15 लोक. आता तुमचं चर्च 9 वर्षाचं आहे, पण बायबल स्टडीला पण भरलं, याचा अर्थ जिवंत मंडळ. मंडळीमध्ये एक चैतन्य असतं, मंडळीमध्ये जीव असला पाहिजे, प्रगती असली पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आज ती गोष्ट मी पाहणार आहोत. काही विशेष गुण, काही कॅरेक्टर, काही चरित्रामधले असणारे गुण जे देवाच्या लोकांमध्ये आवश्यक आहे. बायबल जे आम्हाला दिले ना, हे बायबल कुशाला घेऊन झोपण्यासाठी पण दिलं नाही, तुमच्या संकटाच्या वेळी वाचण्यासाठी पण ते दिलं नाही, आणि हे बायबल तुम्हाला प्रचारासाठी सुद्धा दिलं. कधी कधी हा प्रचार करावा लागतो, त्यातले दाखले तुम्हाला समजावून सांगावे लागतात. परंतु पवित्र शास्त्र हे बायबल जे ना, ते बायबल म्हणजे घटनेचं पुस्तक आहे. काही घटना घडल्या,
आणि त्या घटना घडत असताना त्या व्यक्तीनं ज्या पद्धतीचं जीवन तो जगला आणि त्याची जीवन जगण्याची पद्धत आणि या पद्धतीला पाहून देवानं त्याच्यावर विशेष प्रकारचा अनुग्रह केला आणि त्याचा वृत्तांत या पवित्र शास्त्रामध्ये दिला. म्हणजे आमच्याकडे प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही पवित्र शास्त्राला घेताना एक पवित्र पुस्तक, देवाचं पुस्तक, आणि देवाचं पुस्तक माझ्यासारखा व्यक्ती म्हणतो याच्यात तुम्हाला प्रीचिंग करायचं त्याच्यासाठी मी वाचतो आणि त्यानंतर तुम्हाला बोध करतो. तुम्ही ज्यास वाचता त्यास तुम्ही काय म्हणता, देव त्याचं वचन आम्हाला समजावून सांगत आहे आणि हे वाचल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काहीतरी आशीर्वाद येणार आहे. परंतु वाचल्यानं ऐकल्यानं तुम्ही आशीर्वाद अनुभवणार नाही, तर ते जे सांगितलं जातं ते तंतोतंत पाळल्यानं तुम्ही आशीर्वादित होणार. आशीर्वादाची व्याख्याच नाही. ते ऐकलं की वाचलं हे पाठांतर करायचं पुस्तक नाही. याच्या जी तत्व सांगितली ती तत्व शिकली पाहिजे. पुढे तत्वाचं पुस्तक आहे आणि तत्वाच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य शास्त्रामध्ये ज्या ज्या लोकांचे सगळे वृत्तांत लिहून ठेवले आणि ते वृत्तांत लिहून ठेवण्यामागे देवाचा हेतू काय होता की तसलं जीवन आम्ही जगावं. तसलं जीवन जर आम्ही जगलो तर त्यातले आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. एक वचन आम्ही वाचणार आहोत पवित्र शास्त्रामध्ये. अब्राम, इसाक, याकोब याचा देव असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यातलं एकच चरित्र आम्ही पाहणार आहोत. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 26व्या अध्यायाच्या 12 पासून 16 पर्यंतच्या वचनामध्ये. उत्पत्तीचं पुस्तक 26वा अध्याय 12 ते 16 वचन. ज्याला मिळेल त्यांनी पटकन वाचा. उत्पत्तीचं पुस्तक 26वा अध्याय 12 ते 16 वचन. इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळालं. 100 पट पीक मिळालं आणि परमेश्वरानं ते कल्याण केले. त्याचं कल्याण केलं. तो थोर झाला आणि उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. उत्कर्ष पाहून तो कसा झाला, मोठा संपन्न झाला. परत वाचा ते वचन काय काय तो झाला. तो थोर झाला. पहिली गोष्ट काय झाला, तो थोर झाला. दुसरी गोष्ट आणि उत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे. कोणत्या गोष्टी? पहिली तर मी थोर व्हायला पाहिजे. व्हायचं का थोर? आणि व्हायचं का नाही? माशी तोंड बघून थोर होणार आहे का? तोंड तर थोर होण्यासारखे झाले पाहिजेत ना. थोर होणं म्हणजे मोठं होणं, ग्रेट. कोण होणार आहे ग्रेट? कसं होणार आहे ग्रेट? मग जे चरित्र आम्ही वाचतो त्या चरित्राची सुरुवात करताना असं म्हटलं, योसेफ हा बरोबर देव होता आणि परमेश्वरानं उत्तर त्याची प्रगती केली. उत्तर म्हणजे दरवर्षी आशीर्वाद प्रार्थना भवन दरवर्षी तुमची प्रगती व्हायला पाहिजे. होणार कशी प्रगती? आता मी बोललो म्हणून होणार आहे का? तुम्ही आम्ही म्हणल्यावर होणार आहे का? हे सगळं आत्मिक जीवनाची ट्रेडिशन आहे, पद्धत आहे. काय पद्धत आहे? आमेन म्हणजे असं हो. प्रीचरनी बोलायचं आणि लोकांनी आमेन म्हणायचं. आता आमेन आणि होईपर्यंत आत्मिक जीवन. मग काय असणार आहे त्याच्यामध्ये? जसं शास्त्रामध्ये मला तो माहिती आहे, तो जरा चांगला आहे. आता थोर होणार कसं आणि या थोर होण्यामागं असं कोणतं बॅलन्स जीवन तुमच्यामध्ये असणार आहे? तुमची प्रगती व्हायला पाहिजे, तुमचं नाव मोठं व्हायला पाहिजे, तुमचा उत्कर्ष व्हायला पाहिजे आणि तुम्ही संपन्न व्हायला पाहिजे. ऐका बरं का, संपन्न व्हायचं की नाही तुम्हाला? तुमच्या 4 व्हीलर लागलं पाहिजे का नाही? काही लोक प्रश्नार्थक नजरेनं बघायला का आम्हाला त्या टमटमची सवय लागली, 10 रुपये द्यायचं ना आम्ही चौकात उतरायचं बस. ही मानसिकता देवाच्या लोकांची बदलली पाहिजे. देवाच्या लोकांनी काय अपेक्षा केली पाहिजे? जसं शास्त्रात तू सांगितलं तसंच माझ्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. आणि तेव्हा तेच चॅलेंजिंग लोक आवडतात बरं का. ते प्रार्थना करणारे लोक आवडत नाही देवाला. आमची प्रार्थना कशी असते? देवा अर्धी भाकर दिली तरी माझं जीवन समाधानी असणार. अर्ध्या भाकरीची अपेक्षा करू नका, पोटभर जीवनाची अपेक्षा करू नका. एवढं मोठं विश्व निर्माण केलं, एवढं मोठं जग निर्माण केलं, त्यानं जगामध्ये फार मोठी उदाहरणं सेटअप करून ठेवली. आमच्या देशामध्ये त्यांनी उदाहरणं सेटअप करून ठेवली. ज्या लोकांकडे देव नाही त्यांचं जीवन संपलं.
आणि देव ज्यांच्याकडे आहे, ज्यांचा देव विश्वास निर्माण करत आहे, ज्यांचा देव जगाला चालवणार आहे, आणि त्या लोकांना देवाकडे जाताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता ते देवाकडे जाते. इथं असं लिहिलंय, योसेफाबरोबर देव होता आणि परमेश्वरानं त्याला संपन्न केलं, परमेश्वरानं त्याचा उत्कर्ष केला, परमेश्वरानं त्याची वाढ केली, वृद्धी केली, परमेश्वरानं त्याचं नाव मोठं केलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूला स्वीकारता, प्रभू तुम्हाला आहे त्या अवस्थेमध्ये कधीच ठेवत नाही. आणि प्रभूची इच्छा नाही की त्याच्या लोकांनी एकदम लेच आणि साधं जीवन जगावं. दावीद म्हणतो, त्याने तर मला खुळीत काढून राजगादीवरती बसवलं. शास्त्र सांगतं, येशू ख्रिस्त अपमानात पेरला गेला पण गौरवात उठवला गेला. हे देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. जसं ख्रिस्ताचं जीवन आहे तसं तुमचं जीवन असलं पाहिजे. तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर तुमचं राहण्याचं ठिकाण नाही. जसं दावीद राजवाड्यामध्ये गेला, मोशे राजवाड्यामध्ये गेला, देवाची इच्छा आहे की तुम्ही पण संपन्नतेकडे जा. संपन्नता ही तुमच्या मालकीची, लक्षात ठेवा. तुमचं जीवन बदललं पाहिजे. मग हे बदलणार कसं? काही कॅरेक्टर असलं पाहिजे. इथं सांगितलं वाचावर वचन ते इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले. कोणत्या वर्षी हो? त्याच वर्षी. आम्ही पण 2024 मध्ये आलो आणि 2024 मध्ये आम्हाला 100 पट रिफंड झाला पाहिजे, 100% मिळाला पाहिजे. कधी कधी आम्ही वाट बघतो, या वर्षी नाही पुढच्या वर्षी परिस्थिती सुधरेल. आणि आम्ही पण कधी कधी आई वडील त्या लेकरांना सांगतात, बाई धर धीर धर, आज ना उद्या तुझी परिस्थिती बदलेल. या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी, 2 वर्षाने नाही तर 3 वर्षी, तिसऱ्या वर्षी बदलेल. मी तुम्हाला 2-3 वर्षाचं सांगत नाही, मी याच वर्षासंबंधानं तुम्हाला सांगत आहे. जेही तुम्ही काम कराल त्याच्यामध्ये 100 पट तुम्हाला परत मिळणार. सेवा करता 100 पटीनं परतफेड मिळणार. सेवा करणारा देव सेवकाकडनं सेवा फुकट करून घेत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी प्रभूची सेवा करतो ना, मी फुकट सेवा करत नाही. प्रभूची सेवा करताना देव असं नाही म्हणत, तू माझी फुकट सेवा कर मग मी स्वर्गात तुला प्रतिफळ. आपला देव हा जर तरचा खेळ करणारा देव नाही. तो म्हणतो, जेव्हा तू करशील त्याच वर्षी तुला प्रतिफळ दे, त्याच वर्षी तुम्हाला प्रतिफळ देणार. म्हणून ज्याची तुम्ही सेवा करता, इतकं तुमचं मनामध्ये पक्का देवावरती विश्वास असला पाहिजे, तो 100 पट पीक मला देणार. किती मी धावपळ करणार आहे, किती मी प्रभूच्या राज्यासाठी काम करणार, त्याचं प्रतिफळ मला देव देणार. पण देणार कसं? देव बोलल्यावरती ते करणार आहे का? काय होतं इसाकामध्ये की त्या इसाकानं जे पेरलं आणि 100 पट पीक आलं. आम्ही जे पेरतो त्याचं 100 पट पीक घ्यायला पाहिजे. किती तुम्ही प्रार्थना केल्या, किती दानार्पण, दशांश अर्पण तुम्ही प्रभूला दिलेले, तुम्ही देऊन तर गरीब झाला, तुमचं गेलं. पण बायबल मध्ये आम्ही पाहतो, त्याला शांत बसायचं, एकदम शांत बसायचं. शांत बस रे, एकदम शांत बस, नाही तर बाहेर पडतो तुला. शांत बस. हे माझ्या अशी 2-2च बायबलसाठी असते, तशीच मला आवडत. 100 पट पीक दिलं म्हणजे तुम्ही जे दिलं त्याचं 100 पट तुम्हाला आलंच पाहिजे. आणि बायबल बरोबर धरून तुम्हाला सांगतो, विधवेनं 1 भाकर दिली, तिला 3.5 वर्षाचं मिळालं का नाही? आज भाकरी 2 मासे 12 टोपल्या मिळाल्या का नाही? मग तुम्हाला काय मिळत नाही? बायबल बिघडलंय का? बायबल बिघडत नाही, मग बिघडलं कोण? कोण बिघडलं? आम्ही बिघडलो आणि आम्हाला रिपेअर व्हायचंय. आता बायबल नाही बिघडत, देव नाही बदलत. देव बोलतो ते करतो. परत देव बोलतो ते करतो का? कारण देवाकडे देण्यासाठी फार आशीर्वाद आहे. माझ्याकडे जर नसलं तर मी त्यावेळेस तुम्हाला सांगेन की माझी ती ताकद नाही, पण देवाची ताकद आहे ना. असं म्हटलं, देवाकडं आकाश कपाटामध्ये, आकाश कपाट म्हणजे देवाचं कपाट काय? आकाश त्याचं कपाट आहे. खाली बस, खाली बस रे. आकाश त्याचं कपाट आहे आणि एवढे आशीर्वाद त्याच्याकडे आहे आणि ते आशीर्वाद त्याला द्यायचे. पण देणार कोणाला? सगळ्याला नाही मिळत बरं का आशीर्वाद. आता रांग लावून ठेवली, जसं प्रार्थनेला रांग लावून ठेवतात ना, द्या ना आशीर्वाद, द्या ना आशीर्वाद. मग सगळ्याला आशीर्वाद मिळतो का? मग या जगात सुद्धा सगळ्यांनी रांगा लावून ठेवली, मग आशीर्वाद मिळणार कोणाला? कॅरेक्टर. देव चरित्र तपासतो, एक व्यक्तीचं चरित्र पाहतो.
त्याला वाटतं आशीर्वाद द्यायचे. आता समजा इथं एवढे सगळे लोक आहेत, ते पण पाळत आहे, मी पण पाळत आहे, इथं बसलेले काही लोक समर्पित आहेत, पण देवाला आशीर्वाद द्यायचं तर त्यांचं चरित्र पाहणार, माझं चरित्र पाहणार, आम्हीचं चरित्र पाहणार. आता देवाला द्यायचे 10,000 रुपये, पण तो एकाचं चरित्र पाहणार. समजा तिघांचे चरित्र चांगले असतील तर 3,333 रुपयाच्या मध्ये वाटेल. पण प्रभूला एकच सापडला चांगलं चरित्र असल्यावर तर 10,000 एकालाच मिळणार का नाही? म्हणून लक्षात ठेवा, चरित्र असं बनवा की सगळे आशीर्वाद तुमच्याकडे यायला पाहिजे. आशीर्वाद डिवाइड कधीच होणार नाही, तेव्हा शोधत असतो. मग त्यानं इसहाक शोधला आणि काय त्याचं चरित्र, त्याचे जवळजवळ 7 प्रकारचे गुण आम्ही पाहणार 2 दिवसामध्ये. पाहूया किती गुण पाहता येईल. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 22व्या अध्यायाच्या 6 पासून 9 पर्यंतच्या वचनामध्ये. उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय 6 ते 9 वचन. तेव्हा अब्राहमाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक त्याच्या पाठीवर ठेवले. त्याच्या पाठीवर ठेवलं आणि आपल्या हाती विस्त व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले 9 पर्यंत. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राम यास म्हटलं, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटलं, बाळा, विस्तव लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोपरे कोठे आहे? त्यास अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. तेव्हा अब्रामाने तेथे वेदी उभारली, तीजवर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक यास बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवलं. बस 26व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं, परमेश्वरानं त्याचं नाव मोठं केलं, त्याला थोर बनवलं, त्याची उत्कर्ष झाला आणि तो फारच सामर्थ्यवान झाला. म्हणजे 26व्या अध्यायामध्ये प्रभूनं त्याला थोर बनवलं, सगळे आशीर्वाद दिले. पण 22व्या अध्यायामध्ये जे त्याचं चरित्र होतं ना, ते चरित्र पाहून या इसहाकाला देवाने आशीर्वाद. 26व्या अध्याय नंतर आहे आणि 22व्या अध्याय. 22व्या अध्यायामध्ये प्रभूनं त्याला टेस्ट केलं. का तुम्हाला सांगतो, 2024 मध्ये देव तुम्हाला टेस्ट करणार. या मंडळीला 9व्या वर्षी देव टेस्ट करणार. कशासाठी? कारण त्यांना जसं इसहाक 22व्या अध्यायापासून 26व्या अध्यायामध्ये गेला, तसं 24 नंतर तुम्ही 25 मध्ये जाणार आणि तुम्हाला या 24 मध्ये टेस्ट करून 25व्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये देव आशीर्वादित करणार आहे. त्याच पद्धतीनं या मंडळीला 2009 मध्ये देव टेस्ट करेल आणि 9व्या वर्षामध्ये टेस्ट करेल. आणि उत्कर्षाला सुरुवात करत असताना जसा इसहाकामधला पहिला गुण होता सबमिशन. काय अर्थ सबमिशनचा अर्थ 2 अर्थ आहेत. एक शरणागती पत्करणं आणि दुसरं आज्ञाधारक पण. लक्षात ठेवा, प्रत्येक मंडळी, प्रत्येक चर्च, प्रत्येक विश्वासघात जर तुमचा उत्कर्ष व्हायला पाहिजे, जर तुम्ही सामर्थ्यवान बनलं पाहिजे, तुमचं नाव मोठं व्हायला पाहिजे, संपन्न व्हायला पाहिजे, परिस्थिती बदलली पाहिजे. जसं तुम्हाला वाटतं की जसं 2023 मध्ये माझ्या घरामध्ये एवढे प्रश्न आले, माझे नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं, कुटुंबामध्ये बरकत नव्हती, समाधान नव्हतं, जसं होतं तसंच माझं आयुष्य मी जगलो. कशामध्ये कुठल्याच परिस्थितीमध्ये फरक पडला नाही. ना मला विजय मिळाला, ना मी प्रार्थना केली, पण प्रार्थनेच्या द्वारे कोणत्याच गोष्टी साध्य झाल्या नाही. परंतु आम्ही आमच्या जीवनाची तपासणी करताना मी काय केलं याचे टेंभे बिरबे जातो. परंतु बायबल मधलं चरित्र, ज्या चरित्रासंबंधानं सांगितलं की परमेश्वरानं त्याचा उत्कर्ष केला, त्याला थोर बनवलं, पण थोर बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं जीवन तो जगला ना, त्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी जी असणारी उत्सुकता आमच्यामध्ये असली पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा देवानं त्याच्या लोकांचा उत्कर्ष केला, तर उत्कर्ष करण्याच्या अगोदर त्या व्यक्तीचं जीवन तपासलं. आता इसहाकाचं जीवन तो तपासत आहे. शास्त्र सांगतं तो आपल्या बापाबरोबर डोंगरावरती यज्ञ करण्यासाठी गेला. कोणती आज्ञा आहे?
देवाच्या लोकांची सगळ्यात मोठी आज्ञा काय असेल तर परमेश्वराच्या मंदिराचं महत्व, आराधनेचं महत्व, आराधनेचं महत्व. परमेश्वराने त्याला सांगितलं उपासनेच्या डोंगरावरती तू जा आणि तिथं जाऊन नुसती तुला उपासना करायची नाही, जे तुझं प्रिय, जे तुला आवडतं, त्या तुझ्या एकुलत्या एक मुलगा इसाक याला तुला वेदीवरती द्यावं लागतं. आणि इसाका संबंधाने मी पाहतो, इसाक आपल्या बापाबरोबर जाताना काय शब्द वाचलाय तिथं, परत एकदा वाचा, काय चर्चा चालू होते त्याची. तेव्हा अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक त्याच्या पाठीवर ठेवली. का? पहिली गोष्ट आज्ञाधारकपणा जो इसाकामध्ये होता. ऐका बरं का, चर्च म्हणून तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे. आज मी नुसतं तुम्हाला आत्मिक बोध करणार नाही, तर आत्मिक बोध करत असताना ज्या पद्धतीचं तुमचं चरित्र बनावं, ज्या पद्धतीचं तुमचं कॅरेक्टर बनावं आणि त्याच्यात ते आशीर्वाद, कोणते आशीर्वाद, उत्कर्ष व्हावा, संपन्न व्हावं, पुढे जावं, विजन तुमच्या समोर असावं, चांगलं जीवन तुम्ही जगावं, प्रभूमधले आशीर्वाद तुम्ही अनुभवावे. आता प्रभूमधले आशीर्वाद असेच तुमचे कसे अनुभवणार नाही? अनुभवण्यासाठी चरित्र तुम्हाला एक पोरी शांत बसायचा, बाहेर जाणार, एकदम बाहेर जा, गप्पा मारायची जागा नाही. तर चांगलं चरित्र तुम्ही जगा. पण चांगलं चरित्र कोणतं? सक्सेसफुल होण्यासाठी एक चरित्र या ठिकाणी सांगितलं. तिथं इसाकाचं चरित्र, या चरित्रामध्ये तिथं असं म्हटलं की त्याच्या बापानं त्याच्या पाठीवरती लाकडं दिली. लहान असताना सुद्धा त्याच्या बापानं त्याच्या पाठीवरती लाकडं दिली. लक्षात ठेवा, सबमिशन, आज्ञाधारकपणा कोणता माहिती का? जो मंडळीमध्ये आपल्या बापानं दिलेली जबाबदारी पाठीवरती घेतो ना, त्याचाच उत्कर्ष होतो. सगळ्यांचा उत्कर्ष होत नाही, सगळे लोक पुढे जात नाही, सगळ्यांची परिस्थिती बदलत नाही. देव आज्ञाधारक लोक बघतो, कोण माझ्या आज्ञेचं पालन करत आहे. अहो, कमी वयामध्ये पाठीवरती लाकडं नेणं सोपं नसतं, पण इसाकानं अगदी छोट्या वयामध्ये त्याला माहितीये माझ्या बापाला यज्ञ करायचा आहे. मंडळी ही यज्ञाची जागा आहे, तिथं लोक ज्या एकत्र येतात ना, तिथं यज्ञ केला जात, तिथं आराधना केली जाते. आणि आराधना आणि यज्ञ करत असताना जर यज्ञासाठी आवश्यक असणारी लाकडं वाहणारे लोक नसतील, मंडळीमध्ये काम करणारे लोक नसतील, मग कशी मंडळी उत्कर्ष पावणार आहे? कशी मंडळी पुढे जाणार आहे? मंडळीमध्ये कोणी एका व्यक्तीने काम करू नये, तर प्रत्येकानं इसाकासारखं आपल्या पाठीवरती लाकडं घेऊन निघून या. लाकडं घेणारे इसाक पाठीवरती आवश्यक आहे. आणि शास्त्र सांगतं इसाकानं आपल्या पाठीवरती लाकडं घेतली. आज सकाळी माझा प्रश्न हा तुमच्यासाठी असेल, चर्च मध्ये तुम्ही येता, पण तुमच्या पाठीवरची लाकडं कुठे आहे? जबाबदाऱ्या कुठे आहे तुमच्याकडे? कोणती जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही चर्च मध्ये येतात? चर्च ही बसण्याची जागा नाही, चर्च ही आणि तुमचं प्रभूचं काम पुढे नेण्याची जागा आहे, पाठीवरती जबाबदाऱ्या घेऊन जाण्याची जागा आहे. जो व्यक्ती ज्या मंडळीमध्ये लोक येऊन बसतात, ती मंडळी कधी उत्कर्ष पावत नाही. पण ज्या मंडळीमध्ये लोक आपल्या पाठीवरती जबाबदारी घेऊन जातात, त्या मंडळीच्या उत्कर्षाला कोणी अडवू शकत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, आज सकाळी प्रभू तुमच्याशी बोलत असताना इसाकाचं कॅरेक्टर, इसाकाचं जीवन तुमच्यामध्ये असलं पाहिजे. म्हटलं पाहिजे प्रभूजी आणि मी जबाबदारी पूर्ण करायला तयार आहे. मंडळीमध्ये छोटीच्या छोटी जबाबदारी, जी जबाबदारी प्रभूने तुम्हाला दिली, ती जबाबदारी पार जीवन जगायला सुरुवात करा. एक दिवशी प्रभू तुमचा उत्कर्ष केल्याशिवाय तुम्हाला तुमचा उत्कर्ष करायचा आहे. पण तुम्ही येऊन बसल्यावर तुमचा उत्कर्ष कधीच होणार कारण नाही का? मंडळीमध्ये देवाला बसणारे लोक आवडत नाहीत. पुन्हा मी सांगितलं तुम्हाला, मैलाच्या दगडासारखं किती वर्षाचे मेंबर आहेत. काही काही लोक म्हणतील नाही आम्ही फाउंडर यायचे, कोणाचे? आशीर्वाद प्रार्थना भवनाचे फाउंडर आहे. आता सासूबाई म्हटलं की माझ्या घरामध्ये चर्च होतं, आम्ही फाउंडर आहे. फाउंडर नाही, ओझं वाहणारे लोक या. आणि त्यांचं ओझं वाहिलं, त्यांचे इसाकासारखं. आणि माझा विश्वास आहे त्यांच्या घरात चर्च चालू झालं, ज्यांच्या घरात चर्च चालू होतं ना, त्या लोकांना ते खूप आशीर्वाद देतो बरं का. शिरो चर्च पहिले आमच्या घरामध्ये चालू झालं. जे चर्च आमचा माळा होता, त्या माळ्यावरती शिरोची स्थापना झाली. म्हणजे असं महाडकर आमच्याकडे यायचे आमच्या घरामध्ये. मग तिथून आम्ही शेतामध्ये गेलो, शेतामध्ये गोटा होता, गोट्यात आम्ही पुन्हा काळेवाडीमध्ये गेलो, काळेवाडी. पण ज्यांच्या घरात चर्च चालू झालं
आणि त्या चर्चमध्ये मी बसत पण नव्हतो, कारण ते सगळे पेंटेकोस्टल हालेलुया ओरडायचे. आणि प्रॉब्लेम काय असायचा, मी कॉलेजला होतो. इकडं आपल्या लोकांचं वैशिष्ट्य काय, आता गाणं गातील दुसऱ्यांदा रडायला चालू करतील, नाही का. आणि मग तसंच आमच्या घरामध्ये सुंदर गाणे गायचे नंतर पश्चाताप करून रडायला लागायचे. आणि रडायला लागल्यावर आमचा वाडा जाणं व्हायचा. आणि त्यातला ते माणूस पळत पडतात, अहो काय तुमच्या घरात कोण मेलं का. म्हटलं काय झालं, नाही आत्ता मावशी हसत होती ना, आता रडायला लागले. आणि मला वाईट वाटलं, अरे म्हटलं इथं लोक आपल्याला नावं ठेवायची काम, मी प्रार्थनेला बसत नव्हतो. पण लक्षात घ्या, जेव्हा प्रभूची प्रार्थना, मंदिर, चर्च, ती जबाबदारी खांद्यावरती असते ना, देव जबाबदार लोकांना कधी सोडत नसतो, वापरून घेत असतो. आणि माझ्या घरातलं चर्च त्यातले आशीर्वाद आज तुमच्या समोर. मी तिथं तुमच्या समोर येण्याचं कारण काय का, माझ्या घरात स्थापन झालेलं ते चर्च. तुम्ही मंडळीचे लोक आहात, मंडळीची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे, तर तुम्ही ती जबाबदारी रोज येऊन एकच प्रश्न तुमच्या समोर असला पाहिजे, मी मंडळीमध्ये का आलो. देवाची योजना आहे. तिसरा प्रश्न करतो, भावा आपण चाललो खरं, पण यज्ञपशु कुठे आहे. म्हणजे त्यानं त्याच्या बापाला प्रश्न केला आहे का. काय लोक कोणाचा उत्कर्ष होतो, नेहमी पालकाला विचारलं पाहिजे, कोणती गोष्ट आपल्याकडे नाही त्यानं विचारलं यज्ञपशु कुठे आहे. म्हणजे काय नाहीये त्याच्याकडं, तुम्ही पण विचारलं पाहिजे चर्चमध्ये, काय नाही आपल्याकडे पाळत साहेब. आपल्याला ते उपलब्ध करून देता आलं पाहिजे. उपलब्ध कसं करायचं तो देवाचा प्रश्न आहे बघा. उत्तर पण त्यांनी छान दिले. वाचा बरं, त्या ते वाचल्यावर तुम्हाला समजेल. तेव्हा अब्राहमाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेवलं आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला. काय घेतलं, विस्तव आणि सुरा. इसाकानं काय घेतली, इसाकाच्या पाठीवर काय, आणि अब्राहमाच्या हातात काय होतं, पाळकाच्या हाती सुरा आणि विस्तवच असतो. आणि ज्या पाळकाच्या हातात सुरा आणि विस्तव नाही, तो पाळक कामाचं नाही. पण माझ्या तोंडात विस्तव वगैरे कसा, हे तू गप्प बसतो विस्तव. आणि नंतर विस्तवाने नाही ऐकलं तर मंडळीमध्ये सेवकाकडं विस्तव असतं. विस्तव म्हणजे पवित्र आत्म्याचा अग्नी आहे. सेवकाकडं अग्नी पाहिजे आणि सेवकाकडं सुरा पाहिजे. आणि जो इसाक आहे त्या इसाकानं त्या अग्नीला आणि सूर्याला त्याचं समर्पण असलं पाहिजे. यज्ञपशु कुठे आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ऐका, चर्च म्हणून तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे. तुम्हाला उत्कर्ष व्हाय, तुम्हाला पुढे जायचंय, तुमचा विकास व्हायचा. विकासासाठी तुम्हाला जसं त्यांनी म्हटलं, प्रभूने त्यांना संपन्न केलं, तुम्हाला देव संपन्न करणार. कसं संपन्न करणार आहे, स्वर्गातनं तुम्हाला देव मर्यादित करणार आहे, स्वर्गातनं पैसे पाठवणार आहे. आणि स्वर्गातनं जर देवानं पैसे पाठवले असते तर मला असं वाटतं की पालकाला सेवा करायची गरज लागली नसती. एलिया झाडाखाली निवांत जाऊन बसला असतं, येऊ दे कावळा, येऊ दे भाकर, खातो मांस. पण देवानं तसं नाही केलं. देव म्हटला विधवेच्या घरी जा, आणि विधवेच्या घरी गेल्यावर मी विधवेला संपन्न करेन, तू संपन्न होशील. ही देवाची प्रोसेस आहे, पद्धत आहे. मग मंडळीमध्ये तो काय करतो माहिती का, मंडळीमध्ये तो इसाहाक जन्माला घालतो. आणि इसाहाक ज्याला देव संपन्न करतो, संपन्न करण्याच्या अगोदर देव त्याची तपासणी करतो. इसाकाची तपासणी केली. इसाकाला प्रश्न केला, सगळे बाप विस्तव आहे, सुरा आहे, लाकडं आहे. आता त्याला विस्तव कशाला लागत, पूर्वी काडीची पेटी नव्हती. मग जातानाच त्यांना तो विस्तव आपल्या बरोबर घेऊन जावा लागत होता, जेणेकरून वर गेल्यावर काडीची पेटी कुठं शोधायची, दगडावर दगड घासत बसायचं का. मग ते अग्नी निर्माण करून जा, त्यांनी प्रिपरेशन केली. लक्षात घ्या, कोण मंडळीचे सगळे एक प्रकारची योजना करते. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, आम्ही येताना अग्नी घेऊन येत नाही. मग काय होतं, इथं आल्यावर कोणीतरी पेटवावं लागतं. जसं मला बोलून तुम्हाला पेटवायला चाल आमची मंडळीमध्ये पेट संजीवन येण्यासाठी ते आले ना, मग संजीव. तुमचा विस्तव कुठे आहे, तुमचा विस्तव कुठे आहे. लक्षात ठेवा, मंडळी बाहेरच्या विस्तवाला पेटली नाही पाहिजे. मित्र म्हणतो चर्च असं म्हणलं पाहिजे, बाहेरचे लोक तुमच्यामध्ये येऊन पेटून गेले पाहिजे, त्याला चर्च म्हणते. तुमच्याकडे तो अग्नी पाहिजे, तुमच्याकडे तो अग्नी पाहिजे. आणि एकदा तुमच्याकडे तो अग्नी असला ना, त्याच्यासाठी तुमच्याकडे समर्पणाची गरज आहे, समर्पणाची गरज आहे. विचारा, जसं इसाकाला विचारलं यज्ञपशु कुठे आहे, आज तुमच्या मंडळीची नेमकी गरज काय हे तुम्ही विचारलं पाहिजे. ती तुमची जबाबदारी आहे. त्याने उत्तर फार सुंदर दिले. वाचा बरं काय उत्तर दिलं त्याने, यज्ञपशु कुठे आहे. तेव्हा इसाकाने
आपला बाप अब्राहम यास म्हटले. अब्राहम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, ऐका, अजून कोण? इतकं शिक्षण इतकं भारी ना त्याच्यामध्ये. दोघांनी सुद्धा बोलता बोलता बापानं मुलाला प्रश्न केले, त्याच्यामुळे बापाचं पण डोकं नाही फिरलं. कधी कधी मंडळीमध्ये कोणतरी साधा प्रश्न विचारून बाळकाचं डोकं, तुला काय करायचं? त्याने विचारलं, बाबा यज्ञ पशु म्हणजे विचार करा. त्यानं बापाला ज्ञान सांगायला सुरुवात केली. तो छोटा आहे, बाबा तुम्ही यज्ञ पशु विसरला, यज्ञ पशु कुठे आहे? पण त्याचा बाप त्याला काय म्हणतो? बोल. काय म्हणतो? त्याने म्हटले, पहा. नाही, बापाला प्रश्न केला, यज्ञ पशु कुठे आहे? तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा. काय म्हटलं त्यानं? तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? बाबा आणि मंडळी कोणती पुढे जाती? ज्याच्याबद्दल संभाषण बाबा आणि. आता आपल्याकडे पण बाबा म्हणतो, पण आम्ही काय म्हणतो? त्या बाबाला तर काही कळतच नाही, पाळका. बाबाचं डोकं फिरलं. बाबा आता पहिल्यासारखा राहिला नाही. पहिले बाबा खूप चांगला होता. म्हणजे बाबा आणि बाळा हे संभाषण जे आहे ना, याचा अर्थ बापाचं आणि मुलाचं मंडळीमध्ये नातं असलं पाहिजे. ती मंडळी पुढे नातं असलं पाहिजे. हो, दुरावा, परकेपणा, एकमेकांना विचारताना काळजीच्या स्वरामध्ये प्रत्येकाने विचार केला पाहिजे. प्रत्येक कोणाला पुढे नेणार, कोण व्यक्ती येते, कोण तो इसाक आहे, या इसाकामध्ये एक प्रकारची काळजीचे स्वर असले पाहिजे. मंडळीमध्ये काळजी करणारे लोक पाहिजे. जर तुमच्याकडे काळजी करणारा स्वरच नसेल तर आत्मिक जीवन तुमचं कधीच वाढणार. एक आत्मिक जीवन जगत असताना आत्मिक जीवनामध्ये आणि कोणत्या प्रकारची भाषा असली पाहिजे त्यानं विचारलं. रिस्पेक्ट, आदर. तर मंडळीमध्ये पाळकाविषयी मंडळीला आदर नसेल, ती मंडळी संपन्नतेकडे कधीच जाऊ शकतात, कधीच नाही. क्रिया इसाकाला आपल्या बापाबद्दल आदर आहे. तुमच्या पाळका संबंधानं तुमचा आदर कुठे आहे? कुठे आहे तुमचा रिस्पेक्ट? बरं, नुसतं या असणाऱ्या अब्राहम इसाकालाच आदर नव्हता, तर बापाला सुद्धा आपल्या मुलाबद्दल आदर आहे. पालकाला सुद्धा मंडळीबद्दल आदर असला पाहिजे. त्याला आपलेपणा असला पाहिजे. ती माझी लेकरं आहे, देवानं ती माझ्या हातात सोपवलेली जबाबदारी आहे. या प्रत्येक व्यक्तीचं तारण आणि तिला देवाच्या सानिध्यामध्ये, वरच्या अनुभवामध्ये तिला न्यायचंय. त्यानं इसाक छोटा आहे म्हणून त्याला खाली पण ठेवलं नाही. आम्ही पाहतो अब्राहमानं इसाकाला डोंगरावरती नेलं. प्रत्येक आत्मिक बापानं आपली मुलं आत्मिक जीवनामध्ये नेहमी वरच नेली पाहिजे. तरी कधीच खाली ठेवता कामा. तुमची मुलं सर्वोच्च पातळीवरती आत्मिक जीवनामध्ये गेली पाहिजे. त्यांना जगीत जीवन दाखवू नका. अब्राहमानं जगीत जीवन नाही दाखवलं, त्यानं काळजीचा स्वर नाही दाखवला, त्याला वेदी दाखवली, त्यानं अर्पण दाखवलं, त्यानं आणि लाकडं दाखवली, त्यानं विस्तव दाखवला. हीच गोष्ट ज्या मंडळीमध्ये नेहमी पवित्र आत्मा पाळत दाखवतो, ती मंडळी आत्मिक जीवनामध्ये सगळ्यात वर असते. तुमची मंडळी पवित्र आत्म्याला पुन्हा घेऊन जाणारी मंडळी असली पाहिजे. इसाक कोण आहे? जो इसाक, त्याचं लक्ष जसं त्या विस्तवाकडे लागलं आणि तसं या मंडळीमध्ये जर लोकांचं लक्ष पवित्र आत्म्याकडे जर लागलं, तर मला तुम्हाला सांगू द्या, तुमची मंडळी आहे त्या अवस्थेमध्ये नाही. 9 नंतर 10 वर्षामध्ये जाल तर ही मंडळी अग्नीनं भरलेली, सामर्थ्यानं भरलेली असावी, ही प्रभूची इच्छा आहे. म्हणून आत्मिक जीवन तुमचं फार महत्वाचं आहे. बाकी तुमच्याकडे किती संपन्नता आहे, तुमच्याकडे बाकीच्या कोणत्या गोष्टी, त्याला व्हॅल्यू 0 असणार आहे. सगळ्यात मोठं मंडळीमधली देणगी कोणती असेल तर येशू ख्रिस्त म्हणतात, मी जातो आणि तुमच्यासाठी काही वारी आत्मा पाठवतो. ही मौल्यवान देणगी. हा विस्तव महत्वाचा आहे. विस्तव असला तर अर्पण होणार, विस्तव असला तर अग्नी पेटणार. आज तुमच्या आतमध्ये तो विस्तव पाहिजे, आतमध्ये ती धग पाहिजे. कोणती धग? मला देवाचं काम करायचं, हे विस्तव आहे. हा विस्तव जर पेटला ना आतमध्ये, लक्षात ठेवा, तुम्ही तसेच राहणार नाही. तुम्ही सर्वोच्च पातळीवरचा अनुभव घेणार, पक्षावरचा अनुभव तुमच्याकडे यायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट मला सांगा, जेव्हा जेव्हा देवाचे लोक आत्मिक जीवनामध्ये वर गेले, ऐका बरं का, येशू ख्रिस्तानं सुद्धा 3.5 वर्ष सेवा केली. येशू ख्रिस्ताच्या पायावरती मरियेनं आलावस्त्र कुपी, जिचं मोल जवळजवळ 1.5 लाख रुपयापर्यंत होतं. एवढी मोल त्या काळात 300 दिनारची ते असणारी आलावस्त्र कुपी येशूच्या चरणाजवळ त्यांनी ठेवली. म्हणजे
सेवेमध्ये आत्मिक जीवनामध्ये येशू सर्वोच्च पातळीवरती होता, तर जगामध्ये असणारा सगळ्यात मोठा आशीर्वाद पण त्याने अनुभवला. अजून त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, आत्मिक जीवनामध्ये लोकांना तुम्ही सर्वोच्च पातळीवरती द्याल तेव्हा काय होतं. ख्रिस्ताच्या कृत्यामध्ये मी पाहतो त्या सगळ्या शिष्यांना इतकं भारी शिक्षण मिळालं आणि लोकांना त्यांनी आत्मिक जीवनासंबंधाने बोध करणं सुद्धा आत्मिक गोष्टी, आणि इतका प्रभाव त्याच्यावरती पडला की त्याच असं लिहिलं, त्या मंडळीनं, त्या काळातल्या पहिल्या मंडळीनं असे सभासद त्या मंडळीमध्ये आले की त्यांनी आपल्या मालमत्ता विकल्या आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवल्या. म्हणजे त्यांना जगी जीवनाचा काहीच रोग नव्हता, त्यांनी कमवलेलं सगळं त्यांच्याकडे दिलं. आज मंडळीमध्ये काय, तुम्ही जेवढं त्यांना जग दाखवा तेवढं ते जगाकडे अट्रॅक्ट होणार. त्यांना वाटतं पैसा मिळवला पाहिजे, त्याला वाटतं ज्ञान मिळवलं पाहिजे, त्याचा सारा फोकस त्याच्याकडे. पण आत्मिक जीवनामध्ये त्या मंडळी सर्वोच्च पातळीवरती, आणि सर्वोच्च पातळीवरती आल्याचा अनुभव काय झाला माहिती का, तिकडं लोकांनी आपलं सगळं सोनं रूप जागा जमीन घरदार विकली आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवले. आणि ते लोक तिथं मिळेल ते खाऊ लागले. श्रीमंत लोक, त्यांना त्यांचं धन, त्यांना असं वाटलं धनापेक्षा सुद्धा मोलमान अशी गोष्ट आम्हाला मिळाली. लक्षात ठेवा, आम्हाला मंडळी एवढ्या लेवलवरती न्यायची का, तर आमचं जगामधलं आमचं जीवन नाही, आमचं जीवन स्वर्गीय जीवन, स्वर्गीय जीवन, स्वर्गीय जीवनाची भागीदार आम्ही बनलो पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे. म्हणून हे आत्मिक बोलाचाली घडली पाहिजे. इसाकानं आत्मिक गोष्टी बापाबरोबर बोलले. ऐका, तुम्ही सुद्धा तुमच्या आत्मिक बापाबरोबर, कोणतं कॅरेक्टर आहे इसाकाचं, तो आपल्या बापाबरोबर आत्मिक गोष्टी बोलतो. जगी गोष्टी बोलू नका. एक मेंबर म्हणून तुम्ही तुमच्या पालकाशी बोलताना तुम्ही जगातल्या गोष्टी शेअरिंग करू नका, कुणाचे प्रॉब्लेम शेअर करू नका, कुणाच्या कुटुंबातलं बोलू नका. फक्त बोलणं असलं पाहिजे, यज्ञ पशु कुठे आहे, यज्ञ पशु कुठे आहे. जेव्हा सेवक लोक आणि मंडळी या दोघांमधलं आत्मिक जीवन संपुष्टात येतं ना, ते जगी गोष्टी बोलू लागतात, ती मंडळी कधी उत्कर्ष पावत, कधीच जगाच्या गोष्टी बोलणार. घरदार प्रपंच याच्या संबंधाने त्यांनी चर्चा नाही केली, त्यांनी यज्ञ पशुची चर्चा केली. आज सकाळी हा माझा प्रश्न आहे, तुम्ही किती आत्मिक गोष्टी एकमेकाशी बोलत आहात. जेवढं तुम्ही आत्मिक बोलाल तितका तो बाप सुद्धा आत्मिक होणार. आता इथं असं लिहिलं, तो यज्ञ पशुची चर्चा करते. वाचावं. त्याने म्हटले, पहा विस्तव लाकडे आहे, विस्तव लाकडं आहे, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे, कोकरू कुठे आहे. त्यास अब्राम म्हणाला, बाळा बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. प्रत्येक पालकानं, प्रत्येक विश्वासणाऱ्यानं नेहमी ज्या गोष्टी नाहीत त्या देव पुरवणार हे बोलणं असलं पाहिजे. आम्ही म्हणत का, जे नाही ते कोण देणार आहे. आणि लोकांनी प्रश्न केला पाहिजे. काय प्रश्न केला पाहिजे, यज्ञ पशु. आता तुम्ही विचारलं पाहिजे, साऊंड सिस्टम विचारायचं तुम्ही पालकांना. काय आता तुमच्याकडे नाही साऊंड सिस्टम नाही, अजून काय केलं तुमच्याकडे, काय नाही ते विचारा ना. आहे तसे येऊन बसला फरशी, होय किती छान फरशी आहे, लाकडं होतीच ना त्याच्याकडे. त्यांनी लाकडाविषयी नाही बोललं, त्यांनी नाही त्याच्याविषयी बोललं. लोकांनी सुद्धा नाही त्याच्याविषयी बोललं. पायल साहेब काय करून पडलं सांगा, आमच्याकडं तुम्हाला काय अपेक्षा केली, बसलेच आमच्या तिघ जण भाऊ. चर्च बांधायला काढलं मी, चर्च बांधायला काढलं, चालू सगळं काम चालू. जो 1 कोटी रुपयाचं ते काम 1 कोटीच्या पुढे जाते आता. कारण आम्ही परत माझं घर पाडून ठेवले नाही, आता तुमचं घर पण वर बांधून देतो तुम्हाला. आधी तुमचं 2 BHK होतं, आता 3 BHK. आला गेला पाहुणा पण राहू द्या. म्हटलं माझं कुठं बापात जाते, तुमचं जाते, त्या बाजूला 3 द्या, 4 द्या, तर 5 द्या, कुठं तर. पण शेवटी ते कुठं माझ्या बापाचं आहे, मी मेल्यावर त्यांचंच आहे. किती गजर, आमचं काय योगदान आहे, आम्हाला काय करायचंय. आता याचा एक भाऊ इलेक्ट्रिशियनचं काम करतो, मग 3 जण भाऊ बसले आणि ते म्हणते चर्चा किती तो वायरिंगला सगळा खर्च, सगळी आतमधली वायरिंग वगैरे. मग तो इलेक्ट्रिशियन आहे, तो स्वतः चर्चचं काम करतो. त्याने म्हटलं चल 5-6 लाखापर्यंत चल आपण 3 जण. ते माझ्याकडे नाही आले, ते आले त्यांनी सांगितलं तुम्ही त्या वायरिंगचं काळजी करू नका, ते काही 5-6 लाख रुपये ते सगळं आमचं आम्ही बघून घेतो. जे नाही त्याची चर्चा झाली. माझं काय भूमिका आहे, माझं काय योगदान आहे,
मंडळी ही बसण्यासाठी नाही, योगदान देण्यासाठी. आता ते बोलले 5-6 लाख रुपये खर्च आहे, याचा अर्थ देव पाहून म्हणजे पहिले देव त्यांना देणार मग इकडे येणार ना. हा प्रश्न आहे. आत्मिक जीवन मंडळीमध्ये उंच करायला पाहिजे तर त्यांना फोकस, त्यांना दृष्टांत दाखवला पाहिजे. काय? देव पाहून देणार आहे. आता तुमच्याकडे नाही, पण देव पाहून देणार आहे. देव पाहून देणार आहे. हे आत्मिक जीवन. आणि हा एक फार मोठा चॅलेंज असतो मंडळीसाठी. म्हणून इस्रायल लोक रानामध्ये परमेश्वरानं त्यांना प्रवासामध्ये याच गोष्टी दाखवल्या. ते म्हटले रानामध्ये खाण्यासाठी आणि आम्हाला अन्न कुठे आहे? देवानं पाहून दिला मानना, साधा सुद्धा नाही, स्वर्गीय मानना त्यांना दिला. लक्षात ठेवा, ज्यास देव ही संकल्पना तुमच्याकडे येते त्यास देव सर्वोत्तम देत असतो. फक्त बोलताना ज्या गोष्टी नाही त्या गोष्टी देव पाहून देणार हे बोललं गेलं पाहिजे. देव पाहून देतो. प्रिया, पाहून देतो या शब्दाचा अर्थ काय तुम्हाला कळतं का? बाजारात पण तुम्ही गेला ना, साधा माठ घ्यायला गेला तर 10 वेळा वाजून बघता. 50 रुपयाचा माठ असतो. आता माझं 240 रुपयाला असं काहीतरी. कारण मी एकदाच 10 वर्षांनी एकदा माठ बघायला जातो. आधीचा माठ सांभाळून आपल्याकडे सगळं सांभाळायची लेट होते असते का ना. काल सगळं बोचकं काढलं असेल, जुन्या पुराणे भांडी, आणि मग तुम्ही साफ करताना म्हणता हे फेकून द्यायचं आणि काढ, हे राहून द्या, हे राहून द्या. सगळं बोचकं भंगारात द्यायचं, ते परत बोचकं भरून वर ठेवून टाकतो पुढच्या वर्षी साफ करायला. तसं आम्ही कुठलीच गोष्ट जाऊ देत नाही. तसं 10 वर्षांनी मी गेलो आणि मला वाटलं ते 80 रुपयालाच मार्क आहे. म्हणलं साहेब 10 वर्षापूर्वीचा भाव सांगू नका, आता 250 रुपये झाले. आता माहित नाही केवढ्याला माळ झालेला आहे. परंतु ही गोष्ट त्याला कधी कधी आम्ही ज्या गोष्टी प्रभूकडे घेऊन जात असतो त्या गोष्टी करत असताना त्याचं व्हॅल्यू, त्याचं महत्व आणि त्या गोष्टीचं महत्व आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणून घेता आलं पाहिजे. ती मंडळी आहे, ते चर्च आहे. आणि चर्चनं नेहमी आत्मिक गोष्टी सतत बोलत राहिल्या. ती जगातल्या गोष्टी नाही बोलायला. जेव्हा जगातल्या गोष्टी तुम्ही बोलाल त्यास तुमची मंडळी आत्मिक पातळीवर कधी जाणार नाही. पण आत्मिक गोष्टी बोलल्या पाहिजे. आणि कितीही किमती गोष्टी असल्या देव पाहून किती पण. अजून एक गोष्ट मला सांग, तुमच्या योग्यतेप्रमाणे देव देत नाही, देव त्याच्या योग्यतेप्रमाणे देतो. त्याच्या योग्यतेप्रमाणे. यांची काय योग्यता होती सांगा. काय तुमच्या काल सिस्टर आमची काय योग्यता नव्हती. माझी काय योग्यता होती? माझा बाप 1 नंबर अट्टलदार आणि माझं घर कसं होतं माहिती का? आमच्या घरामध्ये प्रार्थना करताना माळा असायचा. खाली आम्ही राहिलो होतो. किती भाडं होतं आमच्या घराला? 22 रुपये. ते पण थकत होतं. म्हणजे माळा मिळाला 22, पण त्याच्या अगोदर 12 रुपये भाडं होतं. आणि ते भाडं पण आम्ही नीट भरत होतो. तो घराचा मालक यायचा त्याचा आमच्या वडील खाटेखाली लपून बसायचे, कारण भाडं द्यायची ताकद नव्हती. 12 रुपये पण भाडं भरता येतो, 22 रुपये भाडं झालं. आणि का भरता येत नव्हतं? आमचे वडील घरामध्ये प्रार्थनेला लोक आले की त्यांना प्रार्थना करणारे लोक नव्हते, पिणारे वडील. तर ते काय करायचे? बिडीचा एक मोठा बंडल आणायचे, एकत्र बांधायचे आणि सगळ्या बिडीचा बंडल एकदम पेटवायचे आणि वर धूर सोडायचे. का? तर प्रार्थना करणाऱ्या लोकांना ठसका लागावा आणि ते घरात निघून जायचे. आणि ते करायचे आणि मग प्रार्थना बंद व्हायची, ते घेऊन जाईल. मग विचार करा, हे सगळं असं कुठून? बरं, प्रार्थना संपल्यावरती रात्री 2 वाजेपर्यंत आमच्या घरात भांडणं असायची. सगळी गल्ली जमा व्हायची. शेवटी गल्लीतले लोक आपण सांगायचे, अरे तुम्ही ख्रिस्ती आहात का कोण आहात? तुमच्या घरामध्ये एवढी भांडणं. खाण्यासाठी पैसे, कर्ज बाजारी, सावकार यायचे, घरातले भांडे उचलून न्यायचे आणि ती भांडी पण रिकामी व्हायची. काहीच नाही आमच्याकडे. विचार करा, काही कुवत नसताना आज प्रभू तिथं आणतो. देव माझी योग्यता पाहत नाही, त्याच्या योग्यतेप्रमाणे देतो. हे आत्मिक जीवन. आपण लेकरांना आत्मिक गोष्टी सांगितल्या पाहिजे. तुमच्याकडे जे नाही ते देव तुम्हाला देणार. आणि लक्षात घ्या, आशीर्वाद चर्च एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जे तुमच्याकडे नाही, मी देवाचा सेवक या नात्याने तुम्हाला सांगतो, देव तुम्हाला पाहून देणार. पाहून देणार. माझा मुद्दा होता पाहून देणार. बाजारात माल आणायला गेला तरी तुम्ही पाहून देता, त्याची व्हॅल्यू नसती पण त्याला वाजवून तुम्ही बघता. विचार करा, तुम्ही तर ज्या मोलवान गोष्टी नाही तेवढं त्याला पाहून देता, प्रभू तुम्हाला मोलवान वस्तू देणार, किती विशेष प्रकारे पाहून देणार. बेस्ट मधली बेस्ट तुम्हाला देणार. पण सबमिशन असलं पाहिजे, समर्पण. तुमचा आज्ञाधारकपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. इसाकाचा आज्ञाधारकपणा काय? तो म्हटला देव पाहू देईल. ऐका बरं का, आता हे दोघं बापले डोंगरावरती गेले. पहिलाच मुद्दा, इसाकाला देवानं संपन्न केलं, सगळ्या गोष्टीमध्ये त्याची उन्नती भरभराट केली, तो पुढे गेला.
त्याचं नाव मोठं केलं. कोणत्या गोष्टीमुळं? 22व्या अध्यायामध्ये इसाकाचं कॅरेक्टर, त्यानं पापाच्या शब्दावरती विश्वास ठेवला. ऐका, आता हे डोंगर चढले, बापले, वेदी अब्रामानं तयार केली, सगळ्या गोष्टी आता सांगत बसायला मला वाटतं एक गुणाच एक मुद्दा होईल, मग बाकीचे 5-6 मुद्दे होणार नाही, पण तरी पण ते सांगायला पाहिजे. बाप लेकाने मिळून एक सुंदर वेदी तयार केली. त्या वेदीवरती दोघांना देवासाठी सर्वोत्तम अर्पण तयार करायचं होतं, आणि वेदीवरती त्या वेदीला तयार करताना बाप लेकाने एकमेकाला मदत केली. ऐका, चर्च नेहमी वेदी तयार करणारं चर्च असलं पाहिजे. चर्च असं बनलं पाहिजे की मंडळीच्या प्रत्येक सभासदानं इथं लोकांना प्रार्थनेमध्ये वाढणं. प्रार्थना एक वेदी आहे, आराधना एक वेदी आहे, आणि वेदी बांधणारे लोक आवश्यक आहे. जसं मी आता या ठिकाणामध्ये वेदी तयार करत असताना मला प्रीचिंग करावं लागलं, पण प्रीचिंगच्या अगोदर यांना वर्शिप करावी लागली, तेव्हा ही वेदी तयार झाली. जर वचन तुमच्याकडे यायला पाहिजे तर वेदीवरती कुणीतरी त्या ठिकाणात एक सुंदर प्रकारची आराधना प्रभूनं बोलावं. त्यांच्यासाठी आज मंडळीमध्ये अशी कोण लोक आहेत की ज्यांना कळलं आवश्यक गोष्ट कोणती? यज्ञ पशु आवश्यक आहे. असा कोणता यज्ञ पशु मंडळीमध्ये आहे की जो आपल्या बापाला वेदी तयार करण्यासाठी मदत करत आहे? काही गाणारे लोक असतील, काही वाजवणारे लोक असतील, काही देणारे लोक असतील, काही मध्यस्थ असतील, काही स्वार्थ प्रसार करणारे, काही काउन्सिलिंग करणारे लोक, हे सगळं वेदीचं काम करत आहे. तुमचं काम कोणतं? कशी वेदी तुम्ही तयार करता? कसं तुमच्या बापाला तुम्ही मदत करत आहात? तुम्हाला गायला येतं, मग तुम्ही तसंच का बसला? तुम्हाला नाही वाटत वेदीसाठी मदत करावी? मला गायला पुढे गेलं पाहिजे, गाण्यासाठी माझं समर्पण असलं पाहिजे. अहो, ती वेदी आहे, वेदीला दगडांची गरज आहे. दगड आल्याशिवाय वेदी तयारच होऊ शकत नाही. वेगवेगळे दगड लागतात त्याला. तसं इकडे या बापानं अब्राम वेदी तयार करते आणि मुलगा त्याला एक एक दगड आणून देत आहे. देवाचे प्रिय लोक हो, आशीर्वाद प्रार्थना भवन, आज या मंडळीला एकेका दगडाची गरज आहे. कशासाठी? तर एक वेदी उभी करण्यासाठी. इथं औरंगाबाद मध्ये या चर्च मध्ये एक सुंदर वेदी उभी राहिली, आणि तो दगड कोण आहे? कोण आहे तो ऐसा जो दगड आणून देते? बाबा, हा दगड आहे. छोटी छोटी लेकरं येतील दगडासारखे, माझा वापर होऊ द्या, वापर होऊ द्या. नामाला ज्ञान सांगण्यासाठी एक 9 वर्षाची मुलगी ती नामाला ज्ञान सांगते, तिचा वापर झाला हो. बलाम संदेश त्याला ज्ञान सांगण्यासाठी गाढवाचा वापर केला. देव ज्यावेळेस काही उपलब्ध नसतं ना, त्या सगळ्या अशा टाकाऊ गोष्टींचा वापर करत आहे. तुम्ही तर सुंदर रचलेले दगड आहात, ते प्रभूसाठी उपयोगी बना, प्रभूसाठी उपयोगी बना. वेदी बनवू द्या, वेदी. आणि जोपर्यंत तुम्ही वेदीच बनत नाही, वेदीला मदत करत नाही, तोपर्यंत तुमचा उत्कर्ष कसं होणार? उत्कर्ष होतो, तुमचा उत्कर्ष 100% होणार. मी आज इथं आलो ना, याच्या अगोदर मी काय काम करतो? काय असंच इथं आलो चर्च मध्ये, ते जे वाजवतो ना त्यांनी वाजवलं, मी तेच वाजवत होतो, बोंग वाजवत होतो. त्याच्या आधी ढोलक, त्याच्या आधी बोंग वाजवत होतो. ढोलक वाजवायचो, बोंग वाजवायचो, आणि माझ्या पाळकावर फक्त फिरत होतो, काही काम करत नव्हतो. मी शिक्षण करत नाही, ते गोष्टी करत होतो. मग काय, आता मी पाळकाबरोबर फिरलो आणि चर्च मध्ये ते वाजवलं, मग माझी प्रगती कशी होणार आहे? प्रश्न तो देवाचा आहे, पाहून देईल देव. आणि सुरुवातीला सांगितलं ना, देव पाहून. आतली गोष्टी मी बोलत आहे. तुम्ही समर्पणाला येताना पहिला तुमचा प्रश्न असतो, मी सेवा केली तर मग माझं कसं होणार आहे? देव पाहून देईल. मोठा प्रश्न येतो नाही का, पोरगा जर पाळ झाला तर मग त्याला मुलगी कुठून मिळेल? काही प्रश्न येतो सगळ्याला पटकन. माझ्या लग्नाच्या वेळेस मला पाळ काय हो, खाता कुछ, खाता पिता कमळ विचारलं नाही, पण पाहून किती सुंदर दिली देवाने. देवानं फारी दिली का नाही त्यांना? लक्षात ठेवा, सेवकाला मिळतं ते उत्तम मिळतं, बेस्ट बेस्ट मधलं बेस्ट. आत्मिक जीवन असंच आहे. त्या भविष्यातल्या चिंता करत बसू नका, माझं पुढं कसं होणार आहे, मला राहायला घर मिळेल का? अहो, ज्या देवानं आकाशातल्या चिमण्या पाखरांना पशु पक्ष्यांना घरटं दिलं, सेवकाला तर तो किती उत्तम देव आहे. वेदी बांधणाऱ्याला किती विशेष प्रकारच्या गोष्टी प्रभू देणार, त्याची चिंता करत बसू नका. त्याच्यावर तुम्ही कमजोर बनणार आहे. आत्मिक लोक तुम्ही बनणार नाही. आत्मिक लोक नेहमी देवाकडे पाहत असतात. ते दगड मदत करून देत, त्यांनी आपल्या बापाला मदत केली. उत्कर्ष का त्याचं नाव मोठं झालं? लक्षात घ्या, नाव प्रभू बरोबर राहिल्या कारणानं मोठं बनतं. कारण देव मोठा आहे, आणि मोठ्या देवावर आम्ही राहिलो तर आम्ही पण कसं होणार?
अहो त्या मोदीची ओळख नसली ना, नुसता फोटो जरी असला सांगते, त्या मोदीला कमी घ्यायला जास्त मोदीचा माणूस तुम्ही चौकात बघा बरं, फोटो लावला की त्या मोदी बरोबर फोटो त्यांचा. सत्ता साथी आणि इथे कायम सत्ता आमच्या देवाची आहे. जर त्याच्या बरोबर आम्ही राहिलो तर आमचं नाव किती मोठं होणार. त्याच्याबरोबर राहा. तसं इसाकाचं नाव देवानं मोठं केलं. का मोठं केलं? सबमिशन. सबमिट व्हा, देवाला समर्पण करून टाका. एकदा देवाला समर्पण तुम्ही केलं ना, ते सगळ्या गोष्टी देव आपोआप भागवतो. सगळ्या गोष्टी अहो देवाबरोबर चालणं ही सगळ्यात भारी गोष्ट आहे. ती देवाची जबाबदारी आता. आणि प्रभूला माहितीये माझ्या लोकांना सगळं चांगल्यातलं चांगलंच लागतं. देव त्याच्या लोकांना काय रानामधल्या कंदमुळा खायला नाही पाठवत. मला फोन आल्यावर मीटिंग करायच्या मास्टर काय खाणार आहे, मी पण ठेक्यात सांगतो हे पाहिजे मला. मी काय म्हणत नाही, तुमच्या घरात काही ठेचा मिरची कांदा लसूण काही पण मला दिलं तर चालेल. अरे मी पण देवाचा सेवक आहे. मला माहितीये माझा बाप मला उत्तमातलं उत्तम देईल. हे आत्मिक जीवन आहे. आत्मिक जीवनामध्ये तुम्ही देव काय देणार याच्याकडे तुमचं लक्ष लागलं पाहिजे. त्याच्यासाठी वेदीला मदत करा. वेदीला तुमचं समर्पण असू द्या. इसाकानं त्याला विचारलं, बाबा यज्ञ पशु कुठे? तो म्हटला देव पाहू दे. आणि त्यानं वेदीला दगड जमा करायला सुरुवात केली. मुख्य भाग आता तुम्हाला सांगतो. एकच त्याच्यातला मुद्दा, मग दुसऱ्या मुद्द्याकडे आले जाणार. पहिला मुद्दा सबमिशन. सबमिशन मध्ये त्यानं वेदी बांधण्यासाठी समर्पण केलं. तुम्ही काय समर्पण प्रभूकडे केलेलं आहे? इथं बसलेले एकेकाला जर विचारलं ना तर तुमच्याकडे उत्तर नसेल. काय तुम्ही मंडळीमध्ये सेवा करत आहात? काय तुमची सेवा आहे? विचारा स्वतःला प्रश्न. काय मंडळीमध्ये तुम्ही करत आहात? काय सबमिशन आहे? वेदी बांधायला तुम्ही काय मदत केली? आज तुमची जागा काय? कोणत्या जागेवरती तुम्ही स्थानापन्न झाले? काय तुम्ही काम करत आहात? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, चर्च येऊन बसण्यासाठी नाहीच आहे. कोण म्हणतो तुम्हाला चर्च मध्ये येऊन नुसतं बसायचं असतं? येशूने 12 शिष्य निवडले. या 12 शिष्यांमध्ये अभिषेक होता. एक त्या ठिकाणात मेला. पण पेत्र याकोब योहान मंदिरामध्ये प्रार्थनेच्या प्रहरी जात असताना त्यानं सुंदर नामे दरवाजाचा लंगडा भिकारी मंदिरामध्ये घेऊन गेला. तुम्ही किती लोकांना आणले? काय वेदी बांधण्यासाठी मदत? कुठे दगड तुमचे? काय वेदीला जी बांधण्यासाठी आवश्यक दगड ती कुठे दगड तुमच्याकडे? ती दगड तुमच्याकडे नाही. तुमचं स्थान तुम्हाला माहित नाही. म्हणून तुमचा स्वतःला प्रश्न असला पाहिजे, माझं काम काय? तसं आज या माझ्या भावाला त्याचं काम माहितीये. त्याला ड्रायव्हिंग करून काहीतरी असलं सगळी कामं तो बाजूला ठेवतो, पण तो माझ्याबरोबर येतो. त्याला कामाने यशवंत भाग नाही. तो येतो, त्याचं काम करतो. त्याला त्याचं काम कळत नाही. फोटो काढणं, रेकॉर्डिंग तर त्याचं काम आहे. तसं त्या ठिकाणामध्ये रथ सावळे त्यांना माहिती त्यांच्या पालकाबरोबर जायचंय आणि ते घेऊन जातात कुठं पाठवतील तिथं. मग काय त्यांना बिझनेस नाही का? पण देवानं त्यांच्या कामात त्यांना आशीर्वादित केलंय, उत्कर्ष केलाय. केलंय का नाही ब्रदर? तुमच्या मला येतात साक्षी की प्रभूनं मला एवढं का? हे तुमचं ज्ञान नाही, हे तुमचं समर्पण आहे. आणि समर्पणातले आशीर्वाद देऊन तुम्हाला मिळतो. समर्पणातले आशीर्वाद तुमच्याकडे. इसाक उत्कर्ष पावला. इसाक त्याची वाढ झाली. लक्षात ठेवा, तुम्ही प्रार्थना करता आणि म्हणता देवा मला वाढव. देव तोपर्यंत वाढवत नाही जोपर्यंत तुम्ही आत्मिक जीवनामध्ये वाढत नाही. आत्मिक जीवनामध्ये वाढा. सगळ्या भौतिक गोष्टीमध्ये प्रभू तुम्हाला वाढवा. सगळ्या गोष्टींमध्ये आत्मिक जीवनामध्ये वाढा. आत्मिक जीवन जेव्हा तुमचं वाढतं ना, त्यास तुमच्याकडे एवढे आशीर्वाद येऊ लागतात. एवढे आशीर्वाद. तुम्हाला आशीर्वादासाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज नसते. देव आपोआप तुम्हाला देत असतो. सगळं काही देव तुम्हाला देत असतो. एक मुद्दा आता जाता सबमिशन काय असतं ते तुम्हाला सांगतो. इसाक बाबाला प्रश्न करतो, बाबा लाकड आहे, इंधन आहे, विस्तव पण आहे, सुरा पण आहे, यज्ञ पशु. सबमिशन काय असतं ते तुम्हाला सांगतो. आता इसाक वर झाला, वेदी रचली, लाकडं पण बांधते आणि आजूबाजूला बघतो. सबमिशन सांगतो बरं का, त्याला समर्पण म्हटलेलं आहे. समर्पण काय तुम्हाला सांगतो. सगळं त्यांनी चेक केलं. वेदी पण तयार झाली. वेदी बांधण्यासाठी बापाला मदत पण त्यांनी केली. आता मदत करत असताना जो प्रश्न त्यांना विचारला, यज्ञ पशु कुठे? आता यज्ञ पशु नाही. आणि तेवढ्यात त्याच्या बापानं त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, यज्ञ पशु तूच आहे, आता तुला वेदीवरती अर्पण व्हायचंय.
ऐका, सबमिशन, समर्पण, आज्ञाधारकपणा काय केलं तुम्हाला सांगत आहे. आता इसाक, त्याच्या बापानं अब्रामने त्याला पकडलं, वेदीवरती त्याला बांधलं. त्या काळचा सीन थोडासा लक्षात घ्या. हा इसाक जास्त मोठा नाही, 9 ते 10 वर्षाचा इसाक आहे. आणि इसाकानं आतापर्यंत यज्ञ पशु कसा कापतात, सुरीची भूमिका काय आहे आणि त्या असणाऱ्या विस्तवाची भूमिका काय, त्या सगळ्या भूमिका जवळून पाहिलेल्या आहेत. त्यानं पाहिलं की माझ्या बापानं आतापर्यंत जातो, तो त्याच्या बापाला विचारतो यज्ञ पशु कुठे आहे, म्हणजे त्याला यज्ञ पशुचं अर्पण कसं करतात, त्याचे कसे तुकडे करतात, यज्ञ पशुच्या गळ्याला सुरी कशी लावतात, तो कसा, आणि मारल्यावर गळ्याला सुरी लावल्यावर यज्ञ पशु कसा तडफडतो, कसं रक्त वाहतं, आणि त्या यज्ञ पशुचे तुकडे करून त्याला वेदीवरती कसं जाळतात आणि ते विस्तवावर टाकल्यावर कशी आग लागती आणि त्याचं सगळं शरीर जळतं. हे सगळं चित्र इसाकाच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्याचा बाप त्याला पकडतो आणि वेदीवरती बांधतो. त्याला कळतं आता यज्ञ पशु मी आहे, माझ्या गळ्याला सुरी लावणार, माझ्या नरड्यातलं रक्त वाहणार, माझी तडफड होणार, माझे तुकडे होणार. आणि ज्या विस्तवा संबंधानं मी माझ्या बापाला प्रश्न केला, तो विस्तव मला भस्म करणार आहे. परंतु तरी सुद्धा त्याच्याकडे सबमिशन होतं, त्याच्याकडे आज्ञाधारकपणा होती. जर माझा बाप म्हणत आहे तर या वेदीवरती मी अर्पण व्हायला तयार आहे. लक्षात ठेवा, कधी कधी आणि तुम्हाला इतक्या कठोर आणि कठोर अनुभवातून जावं लागतं की तुमची तडफड होणार आहे, तुमच्या गळ्याला सुरी लागणार आहे, तुमचे तुकडे होणार आहे. परंतु हीच तुमची अवस्था तुम्हाला उत्कर्षाकडे घेऊन जात असती, तुमच्या उन्नतीकडे घेऊन जात असती. म्हणून लक्षात ठेवा, समर्पण करा, असं समर्पण करा. आणि गळा आणि सुरी याच्यामध्येच यज्ञ पशु आहे, याच्यामध्येच तुमचं उत्तर आहे, याच्यामध्येच तुमची प्रगती आहे. इकडं इसाकानं वेदीवरती पडल्यावर तो रडला नाही, तो अर्पण व्हायला तयार झाला. लक्षात ठेवा, जे लोक अर्पण व्हायला तयार होतात प्रभू त्यांचा उत्कर्ष करतो. अर्पण होणाऱ्या लोकांचा उत्कर्ष, अर्पण व्हा ना. आणि प्रभू ख्रिस्ताशिवाय त्यानं कोणाचंच अर्पण वेदीवरती होऊ दिलं नाही. फक्त येशूचं अर्पण झालं. तुम्हाला फक्त प्रोसेस मधनं जावं लागतं. तुमच्याकडं इतका तुम्हाला त्रास भोगावा लागत नाही जितका येशू नको. म्हणून पहिली गोष्ट मी पहिली आज्ञाधारकपणा. म्हणून आज्ञेमध्ये राहा, सेवकाच्या आज्ञेमध्ये राहा, वचनाच्या आज्ञेमध्ये तुम्ही राहा. का, कशाला, हा प्रश्न कधीच देवाच्या सेवकाला करू नका. आम्ही म्हणाल का, कशाला, मग असं का. बऱ्याच लोकांच्या डोक्यात येतात चर्चमध्ये असतात, मग आम्हीच करायचं का, मग बाकीचे नाहीत का करणारे. तुमची डोकी येतात ना, बाळासाहेब चांगली नोकरी लागावून प्रार्थना करा. पण ते मला वाटत का दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा, त्यांचा उत्कर्षासाठी तुमचं डोकं पुढं. आणि अर्पण द्यायचं तर मग ते नाही का, यांनी दिलं का, त्यांनी दिलं का, तुमचा म्हणून सुरुवातीला म्हटलं तुम्हाला वाटतं ना 2024 मध्ये पुढे जायला पाहिजे. आता कुठं म्हणते भाग मानडवलं जावं वाटतं तर अर्पण व्हा, सबमिशन, सरेंडर व्हा. देऊन टाका स्वतःला वेदीवरती. इसाकाने देऊन टाकलं वेदीवरती. नाही बाबाला प्रश्न केला, असं पण नाही म्हटलं बाबा थोडा वेळ वाट पहा, खाली जाऊन दुसरा यज्ञ, ऐका, खाली जाऊन यज्ञ पशु घेऊन या, मला काढून टाका आणि यज्ञ पशु मागा. लक्षात ठेवा, देवानं जी तुम्हाला जागा दिली ती अर्पणाची जागा आहे. बेस्ट मधलं बेस्ट प्रभूला देण्याचा प्रयत्न करा. अजून काय घडलं माहिती का, त्यानं आज्ञाधारकपणा दाखवल्याबरोबर इकडं बापानं त्याच्या गळ्याजवळ सुरी नेली, इकडून देवाचा आवाज आला, अब्रामा आपल्या हातावर हेड का झुडुपामध्ये गुंतलेला आहे. आणि तो म्हटला इसाक, आता इसाक असणार आहे, तो अनेक राष्ट्रांचा बाप असणार आहे. याच्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करणार. महान राष्ट्राची निर्मिती त्याच्यामध्ये लपली. तुमच्या अर्पणामध्ये तुमचं मोठेपण लपलेलं आहे. लक्षात ठेवा, तुमचं अर्पण, त्या अर्पणाचं महत्व समजा. समर्पण, आज्ञाधारकपणा तुमच्यामध्ये असते. अर्पण करायला कधीच मागं पुढं पाहू नका, का करू नका. प्रभू सांगतो तर बिनधास्त करत राहा. तुम्हाला माहिती का, मी माझ्या 17 वर्षाच्या सेवेमध्ये, माझी 17 वर्षाची अगोदरची सेवा सगळ्यात कठीण होती. आता माझी सेवा खूप छान, मला काही काळजी करावी लागत नाही. सगळ्या गोष्टी आपोआप मिळत राहतात. पहिले मिळत नव्हत्या, देत पण नव्हतं.
पण त्या 17 वर्षामध्ये कपडे सुद्धा प्रभूने दिले तर मी घालत नव्हतो, चप्पल सुद्धा प्रभूने दिली तरी मला विचारा या पोरांना, त्यांना विचारा तुम्ही सांगते. ज्यावेळेस घरात निघायचो ना आईला सोडून, तस मी रडत रडत निघायचो. गाडीमध्ये बसल्यावरती डोळ्यात अश्रू असायचे. का? एमकॉम झालेला व्यक्ती, परंतु आई धुणं भांड्याचे काम करायला जाते आणि तिला संधिवाताचा त्रास आहे आणि हात तिचे वाकडे इतके लांब जात होती आणि ते धुणं भांडे करून स्वयंपाक करून हे कुटुंब चालवत होते. ते घरातली सगळी अवस्था बघितल्यावर रडत रडत बाहेर पडायचं. पण वाटत होतं की आता मी सेवा सोडली तर लोक कशी नाशाकडे जातील. शिक्षण देऊन मला मोठं केलं, पण आता तिच्या उपयोगाला मी पडत नाही. तर पुण्यापासून सोलापूर पर्यंत येताना माझं मन एवढं कष्टी दुःखी असायचं की कसं करावं, तिचं काय करू शकत नाही मी तिच्यासाठी. आता मी सेवा पण सोडू शकत नाही, पण अर्पण झालं त्या. पण आता जी प्रभूने अवस्था दिली ती सर्वोत्तम आहे, उत्कर्ष पुढे जाणं आहे. हा देव विश्वासू देव आहे. 100% तुमच्या विश्वासूपणाचं प्रतिफल देव तुम्हाला देणार आहे. तो माणूस नाही आपल्या शब्दापासून फारकत घेण्यासाठी. आज जे तुम्ही किंमत चुकवत आहात ना, याच्यापेक्षा अधिक प्रभू तुम्हाला देणार, अधिक. माझ्याकडे त्यावेळेस मला वाईट वाटत नव्हतं की मला कपडे नाही, मी जुने पुराणे कपडे घालतो. मला नव्हतं कधी वाईट वाटत की माझ्याकडे कपडे नाही. पण आज माझ्याकडे किती कपडे आहेत, आज माझ्याकडे किती लक्झरी कपडे प्रभूने दिलेले आहेत. का दिलं? त्यावेळेस माझं समर्पण. आणि मी आता वचन जे तुम्हाला शिकवत आहे 22व्या अध्यायामध्ये 26व्या अध्यायामध्ये पुन्हा वाचा बरं. 26व्या अध्याय उत्पत्तीचं पुस्तक 12 वचन. इसाहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले. किती मिळालं? 100 पट. आणि कारण काय? सबमिशन. 22व्या अध्यायामध्ये काय? आज्ञाधारकपणा. आता तुम्ही जेवढं कमवाल त्याच्या 100 पट प्रभू तुम्हाला देईल. कधी? समर्पणाच्या. समर्पण पाहिजे. काय नाही, कुणी नवऱ्याने काय म्हणू द्या, बायकोने काय म्हणू द्या, मुलाने काय म्हणा. आणि एक बायकोला तुम्हाला पण सांगतो, काय मिनिस्ट्रीसाठी करता नवऱ्याला कोणच देऊ नका. जे करायचं ते प्रभूसाठी करत राहा. एक दिवशी दागिने तुमच्या अंगात येतील, त्याच दिवशी नवरा म्हणाले कुठून आले? अहो ते पेरले आता उगवलं ते सगळं. हे 100 पट देव तुम्हाला देतो. सबमिशन. दुसरा मुद्दा घ्यायचं का? बायबलसाठी कारण परत संध्याकाळी उद्या घेऊ. एक मुद्दा घेऊ. 10 मिनिटाचा मुद्दा घेऊ. उत्पत्तीचं पुस्तक 24 अध्याय 63 वचन. एकच मुद्दा घेऊ. उत्पत्ती 24:63. इसाहाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिलं तो त्याला उंट येताना दिसले. रिबकेने दृष्टी वर करून इसाहाकाला पाहिले. तेव्हा ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकास विचारलं, हा रानात आपणास सामोरा येत आहे. तो कोण? सेवक म्हणाला हा माझा धनी. बस. पहिला मुद्दा सबमिशन. इसाक उत्कर्ष पावला, थोर बनला, उत्तरोत्तर त्याची प्रगती झाली. परमेश्वराने त्याचं कल्याण केलं आणि तो सामर्थ्यवान बनला. त्याचं दुसरं कारण, पहिलं सबमिशन आणि दुसरं मेडिटेशन म्हणजे ध्यान, आराधना. लक्षात ठेवा, इसाक ज्यावेळेस त्यानं आपल्या चाकराला बकरी पाहण्यासाठी पाठवलं त्यावेळेस त्याच्याकडे 10 उंट होते. आता इसाक आराधना करायला बसला त्यावेळेस सुद्धा त्यानं 10 उंट परत येताना पाहिले. जाताना त्याचे उंट त्याच्यासाठी एक कमतरता घेऊन चाललेले होते. ऐका बरं का, ते उंट रिकामी होते. त्या उंटाच्या पाठीवर फक्त जी
सिधा सामुग्री लागती तीच एलिएझरानं आपल्या बरोबर घेतली का, तर वाटेमध्ये या सिधा सामुग्रीच्या द्वारे तो जिवंत राहावा, तो वाचावा आणि धड्यानं सोपवलेली जबाबदारी पूर्ण करता यावी यासाठी लागणारी सिधा सामुग्री आम्ही पाहतो त्याने उंटावरती लादली आणि ते 10 उंट घेऊन तो निघाला. आता इकडं या जबाबदारीला पार पडण्यासाठी तो एलिएझर गेला आणि इकडं इसाहाक ध्यान करत बसला. दुसरा माझा मुद्दा आहे, उत्कर्ष का झाला, का विकास पावला, त्याचं कारण शास्त्र सांगतं. इसाकानं उंट पाठवले तेव्हा पण तो ध्यान करतो आणि इसाकाचे उंट परत आले तरी इसाक ध्यान करत राहिला. देवाच्या सेवकानं सतत ध्यानमग्नच असलं पाहिजे, ध्यानामध्ये असलं पाहिजे. त्याचं भान हरवता कामा नये. तो सेवेमध्ये इतका मग्न असला पाहिजे, आराधनेमध्ये इतका मग्न असला पाहिजे. आता रिबका ही त्याची गरज आहे. त्याची पत्नी रिबका, इसाकाची पत्नी रिबका त्याला मिळायची आणि ती रिबका पण मिळणार कशी, जी 10 उंटाला पाणी पाजेल तीच माझ्या धन्याची पत्नी असेल. लक्षात ठेवा. देवाच्या सेवकाचं वर्णन काय, तुमच्याकडे 10 उंट म्हणजे तुमचे 10 उंट म्हणजे 10 कठीण प्रश्न तुमच्याकडे आहे. प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये असे उंट असतात. पण लक्षात ठेवा, या उंटाला पाणी पाजणारी देविका ध्यानाशिवाय तुम्हाला कधीच मिळू शकणार नाही. जी मंडळी सतत प्रार्थना करणारी, इसाकासारखी मंडळी जी ध्यानामध्ये मग्न आहे, आराधना करणारी, समर्पणामध्ये मग्न आहे, त्या मंडळीला एक दिवशी रिबका दिसणार आहे आणि ती उंटावरती बसून येणार आहे. ज्या प्रश्नांमध्ये तुम्ही आहात त्या प्रश्नांवरती स्वार झालेली रिबका, अशा प्रकारचं तिचं समर्पण असणार आहे. पण मेडिटेशन कुठे आहे? मेडिटेशन फार महत्वाचं आहे. आयुष्य जर टाइमपास मध्ये घालवलं, लक्षात ठेवा, जर टाइमपास करत सेवेला प्रभूमध्ये येताना सुरुवातीचं आयुष्य फार सुंदर असतं. प्रभूमध्ये आलेलो ते दिवस, ते काही वर्ष रात्र आम्ही खोलीमध्ये बंद करून प्रार्थना करून घेतो. रात्र अजून ते पण आठवून आम्हाला प्रार्थनेला जागा होत्या. आमच्या छोट्या छोट्या 2 खोल्या होत्या. मग तिथं किचन तिथंच, बेडरूम तिथंच, बाथरूम तिथंच, अशा छोट्या 8 बाय 11च्या 2 खोल्या होत्या. 8 बाय 11 2च खोल्या. त्याच्यामध्ये एक पलंग टाकला, आतमध्ये किचन, बसायला उठायला जागा. मग रात्रभर प्रार्थना करणार. मग आम्ही कुठे जायचो? आम्ही डोंगरावरती जाऊन रात्रभर प्रार्थना करायचो. कधी कधी त्या शाळेच्या शिपायासारखी ओळख काढायचो आणि मग त्याला सांगायचो रात्री शाळा बंद असली तर आम्हाला प्रार्थनेला लागेल. मग आम्ही त्या शाळेमध्ये जाऊन आम्ही 3 जण असायचो. आम्ही त्या खोलीमध्ये जाऊन रात्रभर प्रार्थना करायचो. एवढं समर्पण, एवढं सारखं उठलं चालता बोलता प्रार्थना 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 प्रार्थना. आणि आमच्याकडं वाहन होतं. 40-40 किलोमीटर पायी जाऊन आम्ही लोकांना शुभवर्तमान सांगायचो, त्यांना हस्तपत्रिका वाटून यायचो. आणि बस मध्ये भेटलो तरी शेजारी बसण्याचं शुभवर्तमान. बागेमध्ये मुद्दामून जायचो. कॉलेज सुटल्यावर मुद्दामून बागेमध्ये जाऊन बसायचो. तिथं बायबल उघडायचो. कोणतरी शेजारी असेल ते विचारायचं, काय मी सांगायचो जीवनाचं पुस्तक आहे, शुभवर्तमान सांगायचं. ही तळमळ होती, हे मेडिटेशन होतं. आणि ती तळमळ, याचा परिणाम काय झाला? प्रभू तुमच्या या सगळ्या गोष्टी पाहतो. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सेवा करता, जेव्हा तुम्ही विश्वासधारी म्हणून जीवन जगता, तुमचं मेडिटेशन खूप महत्वाचं आहे. आराधना खूप महत्वाची. इसाक ध्यान करत बसलेला आहे. प्रभू तुमच्याकडे पाहिजे, त्यास नेहमी तुम्ही प्रार्थना करणारे दिसले पाहिजे. प्रार्थना करणारी मंडळी असली पाहिजे. जर तुमचं प्रार्थना नाही तर तुमचा उत्कर्ष नाही. जो अधिक प्रार्थना करतो तो अधिक उत्कर्ष पावतो. जो अधिक ध्यान करतो तो अधिक पुढे जातो. आता काय माहिती का, मंडळीमध्ये, त्या मंडळीमध्ये, पहिल्या मंडळीमध्ये जर तुम्ही ख्रिश्चनच्या कृत्यामध्ये गेला तर तिथे असलेलं ते प्रतिदिवशी घरोघरी एकत्र जमत भाकर करण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते. आणि प्रभू त्यांच्यामध्ये तारण पावत असलेल्या लोकांची प्रतिदिवशी भर पाडत होते. म्हणजे त्या मंडळीला प्रभूनं का वाढवलं? ध्यान करणारी मंडळी, आशीर्वाद प्रार्थना भवन. जशी तुमच्याकडे रिबिका तुमच्या नजरेला पडायला पाहिजे, तर प्रभू रिबकेला पाठवताना पहिल्यांदा या चर्चकडे पाहिलं, त्या चर्च मध्ये प्रार्थना करताना सापडावं, ध्यान करताना सापडावं. ध्यान करताना देवाला सापडले पाहिजे की प्रभू त्यांनी पाहिलं की आशीर्वादाचा उत्कर्ष करायचा, त्यांना पुढे घेऊन जायचंय. आणि ज्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये त्यांनी थांबवले, मग त्यांचा उत्कर्ष व्हायला पाहिजे. तर प्रभू पाहणार आहे. औरंगाबाद मध्ये एवढे सेवक आहेत. आता कुणाला तरी पुढे देवाला न्यायचंय. मग मी तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे जर या ठिकाणामध्ये एवढे लोक आहेत
आम्ही 3 जण या ठिकाणामध्ये आणि देवाला 30,000 रुपये वाटायचे, तर आमच्या वाटेला 10,000 रुपये येतील. पण समजा इकडं तिघांपैकी एक व्यक्तीच खूप ध्यान करत बसलेला आहे आणि प्रभूचं सारा फोकस त्याच्याकडे गेला आणि प्राप्त होतो. बाकीच्या दोघांना हे 10,000 देण्याच्या ऐवजी वास्तव पवित्र शास्त्रामध्ये इकडचं तिकडचं दाखला सांगत नाही. एकाला 1000 दिले, एकाला 2000 दिले, एकाला 5000 दिले. 5 10,000 कमवले, 2 4,000 कमवले, एकानं पुरून ठेवले. आता ज्याने 2000 चे 4000 केले त्यानं काय केलं प्रभूनं? ज्यानं 5 चे 10 केले त्याला देऊन टाकलं. म्हणजे प्रभूचं देणं कसं असतं? व्यापार कोण कसा करतो, कोण कशी प्रार्थना करतो, कोणाचा त्याग किती आहे, तसं प्रभू. आता आम्ही दोघं पण प्रार्थना करतो. आमच्या प्रार्थनेमध्ये मी थोडी प्रार्थना करतो, थोडं जग येतं, थोडी प्रार्थना करतो, थोडं जगाला पाहतो, थोडं पाप करतो, थोडं प्रार्थना करतो. प्रभू त्या व्यक्तीला दूर करतो आणि अशा व्यक्तीला निवडतो ज्याच्याकडे 100% समर्पण आहे. लक्षात ठेवा, ध्यान करताना सापडा तुमचा उत्कर्ष अटळ आहे. कोणी सुद्धा तुमच्या उत्कर्षाला अडवू शकत नाही. ध्यान करा, ध्यान करा. अजून एक गोष्ट मला सांगतो, ध्यान करणाऱ्यालाच रेबेका मिळते. आम्ही म्हणाल जाता जाता एक मुद्दा जाऊन लग्नाचा पण सांगून जातो. इसाकाचं वय झालं होतं, त्याचं लग्न करायचं. आणि बघा, आत्मिक लोक आणि जगिक लोक ओळखायचे कसे. आमची पोरं वयात आले ना, ते ध्यान कमी होतं आणि त्यांचं ध्यान टपरीवर लागतं नाही का. कॉलेजच्या कुठंतरी त्या बाहेर जिथं मुली थांबतात तिथं लागतं. पण इसाकानं तसं केलं नाही. त्याला रेबेका पाहिजे, त्याला इतर गोष्ट नको आहे. रेबेका म्हणजे देवाची पसंत आहे. लक्षात घ्या, देवाची पसंत मिळण्यासाठी ध्यानच करावं लागतं. अन्यथा तुमच्या जीवनामध्ये येणारे प्रश्न कोणी सुद्धा सोडवू शकणार नाही. अब्राम आशीर्वादित झाला, इसाक आशीर्वादित झाला. अब्राम, इसाक आणि याकूब. काय इसाकाचं नाव आलं? कारण हे ध्यान करणारे लोक आहेत. सगळ्या गोष्टीसाठी द्या. असं होत नाही. मला आठवतं त्यावेळेस पुण्यामध्ये आमच्याकडे एक पद्धत, 27 तारखेला 25 तारखेला क्रिसमस असायचा. 26 तारखेला घरी 26 तारखेला पुण्यामध्ये एक ठिकाण आहे की त्या ठिकाणामध्ये सगळे विश्वासमध्ये एकत्र जमायचे. मला वाटतं 8,000 लोक त्या टिकणीमध्ये एकत्र जमायचे आणि आमचं नुकतंच कारण झालं होतं. मग आमच्या पालकांनी असे जसे आता हे तुमचे हे 2 पालक भारी जमत काही गुजारी पालक आणि हे 9 तरुण पालक आहेत. परंतु तुमच्याकडे पाहिलं मला ते सगळे दिवस आठवतात की ते मंडळीला सतत चेतवत पेटवत ठेवण्यासाठी काही ना काहीतरी उपक्रम राबवायचे. त्यास आमचे पालक म्हणायचे तिथं खूप लोक येतात, चला आपण त्यांच्यामध्ये हस्तपत्रिका वाटतो. मग आम्ही जायचो की अगदी तयार होऊन हस्तपत्रिका. आमच्या डोक्यात काहीच नसायचं. मुळात आमच्याकडे जायला गाडी खर्च पण असायचा आणि कोणतरी आम्हाला घेऊन जायचं आणि तिथं पोहोचायचो. मग काही विश्वासदायक लोक तिथं आमच्याकडे असायचे की जे आमच्यासाठी आदर्श असायचे. त्यांचं गाणं भारी असायचं आणि आम्हाला असं वाटायचं यांच्यासारखं गावं, हे किती सुंदर गातात, हे किती अट्रॅक्टिव्ह आहे, त्यांची पर्सनॅलिटी किती भारी, त्यांचे कपडे किती भारी. आणि आम्ही त्याच्या जवळ जाऊन थांबण्यासाठी धडपड करायचो की चला या लोकांच्या जवळ थांबलं तर. आता नाही काही येऊन लोक सेल्फी 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 सेल्फी. त्या सेल्फी नव्हता, मोबाईल नव्हता त्यास. पण आम्हाला जस्ट त्यांच्या बाजूला थांबलं तरी भारी वाटायचं. मग ते गेलो त्या दुर्गा टेकडीला, त्या ठिकाणात आम्ही गेलो आणि गेल्यावरती काय झालं, तिथं आम्ही मागायला हस्तपत्रिका. मग जो एक सुंदर वर्षीपर जो मुलगा होता तो मुलगा आमच्या समोर आला आणि तो आल्यानंतर त्याच्या उजव्या हातात एक मुलगी होती, डाव्या हातात एक मुलगी होती आणि आम्ही त्याला बघून शॉक झालो आणि म्हणलं ब्रदर, तर नाही 26 तारखेला आम्ही तारणाची वस्त्र बाजूला काढून ठेवतो. 26 तारखेला तारण बिरण नसतं, तिथं एन्जॉय असतं. मग त्यास थोडस आत्मिक जीवन हरवून गेलं की म्हटलं असं जर असेल तर मग देवाची लोक ओळखायची कशी. पण त्यास वचन माहीत नव्हतं. पण एक गोष्ट की तेव्हा फार निराशा जीवनामध्ये आली होती. असं वाटलं की जे आपण पाहतो, जे आपल्याला दिसतं हे सगळं डुप्लिकेट आहे, ओरिजिनल काहीच नाही. कारण जे आपल्यासाठी आत्मिक आदर्श आहे ते आत्मिक आदर्शच अशा प्रकारच्या खाणीमध्ये दलदलीमध्ये आहे. मग कसं पुढे जाणार आहे. परंतु आता मी तुम्हाला 100% सांगतो, जेव्हा तुम्ही तरुण असता, जेव्हा तुम्ही ध्यान करता, त्यास रेबेका ही सर्वोत्तम गोष्ट तुम्हाला मिळते. आणि त्या व्यक्तीचं जीवन पण पाहिजे. ज्या व्यक्तीने ते असं करत होता, परंतु त्याच्यानंतर इतका संघर्ष त्या व्यक्तीला करावा लागला. आत्मिक जीवन संपलं, नंतर त्याच्या जीवनात इतकं वादळ आलं, लोक त्याला नाव सुद्धा ठेवू लागले. लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये देव नाही
नाही अशा गोष्टी तुम्ही कराल तर त्या तुम्हाला उद्ध्वस्त करतील, पण ज्याच्यामध्ये देव आहे अशा गोष्टी कराल तर देव तुमचा उत्कर्ष करणार, देव तुम्हाला पुढे घेऊन जाणार आणि प्रभू पुढे घेऊन जाणार आहे. याच भावनेनं आत्मिक जीवन जगा. म्हणून इसाकाचं दुसरं कॅरेक्टर होतं, तो ध्यान करणारा व्यक्ती होता. देवाचे प्रिय लोक, तुम्हाला पुढे जायचंय तर दुसरा मुद्दा आपण इथं संपूया. ध्यान करणारे लोक बना, आराधना करणारे, मेडिटेशन करणारे लोक बना. कधी सुद्धा जगाकडे लक्ष लावू नका, देवाकडे लक्ष लावा. इतकं स्वच्छ आणि सुंदर जीवन जगा. रिबेका ही तुमची पहिली पसंत असली पाहिजे आणि जी प्रभू पासून मिळते ती उत्तम असणार आहे. आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण चुकूया, प्रभूला समर्पित होऊया. आज दुपारी पुन्हा एकदा देवाची वाणी आपल्याकडे स्पष्टपणे आहे. 22 अध्याय इसाका संबंधानं सांगत आहे, बाबा यज्ञ पशु कुठे आहे? आज दुपारी हाच प्रश्न प्रभू तुम्हाला विचारत आहे. वेदी बांधली जात आहे,